Good morning, friends. Today I welcome all of you for the lecture of Homesa School of Homeopathy. This is an activity run by our ex-student of our college institute who are practicing homeopathy, and for the guidance of the budding homeopath, that what the legacy we have. So today I welcome Dr. Shabnam Lanjakar, our ex-student and associate professor at Gulabrao Patil Homeopathic Medical College, Repertory Department. And today she is going to speak on the topic of the case taking, history taking, and its uses in repertorization. So how to reach the case? I should formally introduce her. She is ex-student of our college, and she is the best student of our college. And I proudly say that she is my younger sister. She is most favorite student of great homeopath, great teacher, Dr. Ravi Kumar Dadav sir. She had got a vast experience in clinical practice as well as teaching. As a human being, the person who taught us how to live and enjoy was Dr. Ravi Kumar Dadav sir. And we all are the product of his teachings. Dr. Shabnam had taken part in so many activities in our college. Because of her initiatives, we enjoyed our college days, we learned a lot. And it was a great time to be with her in our college days, and I am very thankful that on a simple request she accepted to come straight away from Miraj for this lecture for you people. And I hope you people will enjoy her lecture. So in the next 1.5 hours, she is going to continue her lecture. I request her to continue her lecture. ऍक्च्युली माईकची पण गरज नाही आहे. हॅलो एव्हरीवन, आहात फ्रेश आहात सगळे? मस्त टॉपिक शिकूया, केस टेकिंग, म्हणजे ज्याला आम्ही थोडक्यात नाव दिलंय इंटरव्ह्यू प्लॅनिंग. इंटरव्ह्यूचं मिनिंग काय आहे? तुम्ही इंटरव्ह्यू कसा, म्हणजे काय डोक्यात अंडरस्टँड करू शकता? इंटरव्ह्यू या वर्डचं मिनिंग क्वेश्चन आन्सर सेशन, गुड. अजून इंटरॅक्शन, गुड. अजून आता आपला जर होमिओपॅथिक इंटरव्ह्यू म्हणजे ज्याला आपण थोडक्यात म्हणतो केस टेकिंग, हा पार्ट काय आहे आणि ह्याचा इम्पॉर्टंट रेपर्टरीमध्ये कसा होणार आहे, तुम्हाला केस फायनल सिलेक्शन करायला ऑफ रेमेडी कसा होणार आहे, तो आपण थोडं समजून घेऊया. दॅट इज अ क्लिनिकल इंटरव्ह्यू. वर्ड वापरला आहे क्लिनिकल. देन इट्स ऍडव्हान्स यूज इन अ रेपर्टरायझेशन. क्लिनिकल इंटरव्ह्यूची सिंपल डेफिनेशन आहे, इट इज अ इंटरॅक्शन बिटवीन द पेशंट अँड फिजिशियन. आपण जेव्हा केसला एखाद्या बोलवतो तेव्हा केसला बोलवण्याच्या पूर्वी एक डोक्यामध्ये प्लॅन आउट करत असतो, बरोबर आहे? काय प्लॅन आउट करत असतो की बाबा हा पेशंट एक XY डिसीज घेऊन येणार आहे आणि हा XY डिसीज आहे, याचं मला अगोदर प्रोग्नोसिस काय आहे, त्याचे साइन सिम्पटम्स काय आहेत, त्याचे डिफरन्शियल डायग्नोसिस काय आहेत, किंवा त्याच्याशी रिलेटेड होमिओपॅथिक रेमेडीज काय आहे, या सगळ्याचा पहिला आपण प्लॅन आउट केला पाहिजे डोक्यात. म्हणजे असं नाही पाहिजे उचलली जीभ लावली टाळ्याला, पेशंटचा फोन येतोय, डॉक्टर माझी केस आहे, मला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, या बोलवा बसा, असं नाही होत. आपल्या होमिओपॅथिक केस टेकिंग मध्ये इंटरव्ह्यू हा प्लॅनपूर्वक केला जातो. म्हणजे फ्रॉम त्याची डेट डिसाईड करण्यापासून, त्याची वेळ डिसाईड करण्यापासून ते त्याचा फ्युचर प्रोग्नोसिस काय आहे इथपर्यंत सगळ्या वेजनी आपण विचार करत असतो. आता फॉर एक्झाम्पल सिंपल केस घेऊया किडनी स्टोनची. जर पेशंटचा फोन आला तर त्याच्या अगोदर आपल्या माइंडमध्ये प्रिपेअर करतो, अरे होमिओपॅथिक रेमेडीज कुठल्या कुठल्या असू शकतात. किडनी स्टोन आहे म्हणजे हा कुठेतरी मायाजमला सायकोसिस मध्ये जातोय का सिफिलिटिक मायाजम जातोय का, सगळ्या अँगलनी आपण विचार करणार. त्याचे रिपोर्ट्स पूर्वी बोलून घेणार की बाबा तुमचे काही XYZ रिपोर्ट्स असतील तर आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्ही. साईज किती आहे, आपले लिमिटेशन्स काय आहेत हे पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. 20 mm चा स्टोन असेल, थिंक केस घ्यायच्या अगोदर, बरोबर आहे का? जर 20 mm चा स्टोनचा पेशंट तुम्हाला कॉल करत असेल तर तुम्ही विचार करणार ना, इट इज अ सर्जिकल और इट इज ट्रीटेड बाय होमिओपॅथी. कळालं? नंतर आपल्याला काय काढायचं आहे, त्याची टेंडन्सी. आपल्याला सिंपल औषधं माहिती आहेत, बल्बॅरिस व्हल्गॅरिस आहे, हायड्रॅन्जिया आहे, सरसापरीला आहे. तुम्ही होमिओपॅथीमध्ये दिल्या तर पेशंटला रिझल्ट येणारच आहे, नो डाऊट. पण प्रॉब्लेम येतो टेंडन्सी ऑफ केस. अक्यूट केस वेगळी आणि क्रोनिक केस वेगळी.
अॅक्यूट म्हणजे जी काही महिन्यांमध्ये घडलेली केस आहे दॅट इज अॅक्यूट. पण क्रोनिक म्हणजे काय, बऱ्याच काळापासून ती तुमच्या बॉडीमध्ये काही टाइम नंतर एका पिरियॉडिक वेळेनंतर परत परत येते, दॅट इज अ क्रोनिक केस. आणि क्रोनिक केसमध्ये आपल्याला काय करायचं असतं, टेंडन्सी ब्रेक करायची असती. म्हणजे किडनी स्टोन जर त्याला प्रत्येक वर्षी किंवा 2 वर्षाला जर होत असेल तर आपलं काम काय आहे, त्याची टेंडन्सी ब्रेक करणं. सो त्यासाठी डिटेल केस टेकिंग पाहिजे, त्यासाठी तुमचा अभ्यास पण पहिला पाहिजे. सो क्लिनिकल इंटरव्ह्यू इज इंटरॅक्शन बिटवीन द फिजिशियन अँड पेशंट, विच फिजिशियन ट्राय टू अंडरस्टँड द पेशंट ॲज अ पर्सन. आपल्याला क्लिनिकल इंटरव्ह्यू मध्ये काय करायचं, म्हणजे थोडक्यात केस टेकिंग मध्ये पर्सनची पुरी हिस्ट्री समजून घ्यायची आहे. म्हणजे माइंड लेवलला या पेशंटला का किडनी स्टोन झाला, असं काय त्याच्या बॉडीमध्ये घडतंय, त्याच्या माइंडमध्ये घडतंय का, त्याचं माइंडचं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम लॉस होतोय की तो एखाद्या डिसीज फॉर्म मध्ये जातो. तुम्हाला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम कळतं, किडनीचं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम आहे, बरोबर आहे. जेव्हा जेव्हा त्याला असं वाटतं पाणी कमी पडतो, तो काय करतो, ब्रेनला स्टिम्युलेट करतो. सगळ्या गोष्टी तुमच्या कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम होण्यासाठी बरेच हार्ट पर्यंत सगळे मेकॅनिझम ऍक्टिव्हेट होत असतात, दॅट इज अ कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम. पाणी कमी पडलं म्हणून तुमची किडनी फेल जाते का पटकन, नाही. कारण काय होतं, आपली बॉडी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये फिरतीये. तसं माइंडचं स्वतःचं एक कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम आहे. कुणी मला भीती घातली म्हणून मी पटकन मरणार नाही, किंवा कुणी मला माझा इन्सल्ट केला म्हणून मी पटकन डिसीज मध्ये जाणार नाही. ही प्रोसेस खूप स्लो चालू असती. माइंड सुरुवातीला कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम करत असतं. म्हणजे कुणी ओरडलं, कुणी अपमान केला तरी माइंड त्याला कॉम्पन्सेट करत असतं वेगवेगळ्या वेनी, बाय इमोशन्स, अँगर किंवा रडणं किंवा तुमचं ओरडणं, ह्या वेनी ते कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम करत असतं. पण जेव्हा हे हात के बाहेर होके जाता, मग मात्र तुम्ही डिसीज कंडिशनला जाताय. म्हणजे डिसीजचा प्रोग्नोसिस हा जेव्हा कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम ऑफ माइंड डिस्ट्रॉय होतं त्यानंतर तुम्ही डिसीजला जाणार आहे. कळतंय? मग आपल्याला समजून घ्यायचं आहे की ह्याचं सफरिंग कसं होतं, असे ह्याच्या लाईफमध्ये काय इव्हेंट्स होत गेले की ज्याच्यानंतर हळूहळू तो डिसीज मध्ये एंट्री मारली. ते समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला पेशंट समजून घ्यावा लागेल, का त्याने ह्या गोष्टी सफर केल्यात समजून घ्यावं लागेल. अँड ही एक्सप्रेसेस इन द फॉर्म ऑफ कंप्लेंट. त्याला जे काही त्यानं सफर केलंय तो वेगवेगळ्या कंप्लेंटच्या रूप, माइंडचे कंप्लेंट्स असू शकतात, फिजिकल लेवलचे कंप्लेंट्स असू शकतात, कुठल्याही वेनं तो ते एक्सप्रेस करणार आहे. आणि तुम्हाला हे सगळं त्या तुमच्या क्लिनिकल इंटरव्ह्यू मध्ये अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. ह्याला म्हणतात केस टेकिंग. समजलं केस टेकिंग काय आहे? आता आपले ऑब्जेक्टिव्ह काय असतात, का केस टेकिंग घ्यायचं? फर्स्ट, सगळा पेशंट पूर्णपणे समजून घेण्यासाठी. याचा उपयोग कशासाठी होणार आहे? तुम्ही केस टेकिंग मध्ये कॉमन सिम्पटम, अनकॉमन सिम्पटम काढताय, बरोबर आहे. कॉमन सिम्पटम डिसीजशी रिलेटेड आहेत, करेक्ट. आणि काहीतरी वेगळे पिक्चर्स तयार होणं, दॅट इज अनकॉमन. फॉर एक्झाम्पल, डायबिटीजचा पेशंट आलाय. डायबिटीच्या पेशंटमध्ये तुमच्या डिसीज मध्ये कॉमन कंडिशन किंवा कॉमन सिम्पटम्स काय असणार आहेत? पॉलियुरिया होतोय, थर्स्ट लागतीये, बरोबर आहे, विकनेस येतोय, पायाची जळजळ होणं, हे तुमचे कॉमन सिम्पटम्स आहेत ना. मग हे कॉमन सिम्पटम्स कधी कळणार? जेव्हा तुम्ही केस टेकिंग घेणार. आणि जेव्हा कॉमन सिम्पटम्स तुम्ही घेणार तेव्हा आपल्याला डिसीज डायग्नोसिस होणार, बरोबर आहे. आपल्याला आपण पेशंट ब्लँक आलाय, कुठल्याही प्रकारचे रिपोर्ट्स घेऊन नाही आला, फक्त तो काय म्हणतोय, मला रात्रीची खूप लघवी व्हायला लागली, आजकाल मला भूक लागायला लागली सारखी, तोंड कोरडं पडतं आणि माझे पाय भगभगतात. तुम्ही पटकन डायग्नोसिस मध्ये जाणार आहे सिम्पटम्स वरती की बाबा मे बी इट इज डायबिटीज ना, करेक्ट. म्हणजे तुम्हाला कॉमन सिम्पटम करण्यासाठी पहिला त्याची केस घ्यावी लागेल. केस घेतल्यानंतर तुम्ही डिसीज डायग्नोसिसला जाणार. समजतंय? सो मला डिसीज डायग्नोसिस करणं हा माझा फर्स्ट एम आहे आफ्टर केस टेकिंग. क्लिनिकली पेशंटला समजून घेणं, देन अंडरस्टँड द पेशंट ॲज अ पर्सन, his disposition, his expectation, his reaction to the surrounding and the consequent frustration or satisfaction. म्हणजे काय समजावून सांगते. आता एक सिच्युएशन आहे, फॉर एक्झाम्पल एका चौकामध्ये भांडणं लागलीत. भांडणं ही सेम सिच्युएशन आहे, पण त्याच्या अराउंड मॉब किती लोकांचा असतो? एक 50 लोकांचा मॉब आहे. आता 50 मधले रिॲक्शन्स वेगवेगळे देतात. फॉर एक्झाम्पल, कोण काय म्हणणार, अरे माझा काय संबंध आहे, मी कशाला बघू, मी निघून जातो. काही लोक काय म्हणणार, अरे काय झालंय चला बघूया, गॉसिपिंग हवा असतो. काही लोक काय करतात, आज जातात त्या भांडणामध्ये आणि भांडणं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. सिच्युएशन एक आहे, पण दिलेल्या रिॲक्शन्स प्रत्येकाने वेगळ्या आहेत. सो ह्या रिॲक्शन आपल्याला केसमध्ये कॅच करायच्या असतात. समजा घरामध्ये फाईट लागली आहे, खूप मोठी एखाद्या प्रॉपर्टीसाठी भांडतायत, त्या
त्या भांडणामध्ये प्रत्येक जण वेगवेगळं रिॲक्शन देतंय. कुणी एकदम शॉकमध्ये जातंय, भीतीपोटी, पाल्पिटेशन फॉर्म होतात, कुणाला अँझायटी फॉर्म होती, कुणाला राग येतो, कुणी एकमेकांवर मारायला जातात. सराउंडिंगला तुम्ही काय रिॲक्शन दिलेले आहेत, ह्या रिॲक्शन मला समजवायच्या आहेत, कारण ह्या रिॲक्शन तुम्हाला रेमेडी पर्यंत घेऊन जाणार आहे. अँगर एक्सप्रेस केला असेल, रेमेडी चेंज. ग्रीफ आला असेल, रेमेडी चेंज. कावर्डनेस झाला असेल, भांडणं बघून एखादा पळून जात असेल बाहेरच्या बाहेर, एस्केपिझम होत असेल, रेमेडी चेंज. सो मला ही जी सिच्युएशन आहे, ह्या सिच्युएशनला बाकीच्यांनी ज्या रिॲक्शन दिलेत त्या रिॲक्शन फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज माय एम इन केस टेकिंग. फॉर्म्युलेट द स्टेप टू बी टेकन इन ऑर्डर टू रिझॉल्व द प्रॉब्लेम. आता मला जेव्हा पूर्ण केस समजती, मग आता ह्याला मी पुढचा काय स्टेप उचलू शकते, म्हणजे मी काय रेमेडींचा विचार करू शकते, रेपट्रायझेशनला कुठली मेथड वापरू शकते. कारण तुम्हाला माहिती आहे रेपट्रायझेशनच्या मेथड आहे, ज्याच्यामध्ये केंट मेथड आहे, बोनी हुसेन मेथड आहे. त्या कधी अप्लाय करायच्या ह्या मेथड्स, कधी अप्लाय करणार तुम्ही? माइंड लेवल जर जास्त असेल, जनरल सिम्पटम जास्त असतील, गो फॉर केंट. बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला लोकेशन सेन्सेशन मॉडॅलिटीज कन्कामिटंट मिळत असेल तर गो फॉर बोनी हुसेन कन्सेप्ट. कळतंय? जर तुम्हाला केसमध्ये क्लिअर कट की नोट्स प्रिस्क्रिप्शन मिळत असतील किंवा क्लिनिकली पिक्चर मिळत असेल, तुम्ही बोरिक सरांचा पण रेपर्टरीचा वापर करू शकताय, पाठक सरांचा वापर करू शकताय. सो तुम्हाला स्टेप फॉर्म्युलेट करायचे आहेत नंतर, की बाबा मी ह्याच्यानंतर कुठली मेथड ऑफ केस रेपट्रायझेशनची वापरू, किंवा ह्याच्यासाठी मी अजून काही इन्व्हेस्टिगेशन नवीन करायचे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वाटतं ह्या पेशंटमध्ये एक्सरे करून आणायला पाहिजे, ह्यामध्ये ही काहीतरी HbA1c ची टेस्ट करून आणायला पाहिजे. सो मला काय करायचंय, केसमध्ये ह्या सगळे प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर एक फॉर्मॅट तयार करायचा आहे त्या पेशंटचा. म्हणजे प्रत्येक आपला पेशंट केस टेकिंग मध्ये किती युनिक आहे समजतंय. जो कन्सेप्ट मांडतो ना आपण, इंडिव्हिज्युअलायझेशन, एव्हरी पर्सन इज डिफरंट फ्रॉम एव्हरी पर्सन. कळतंय? सर्दी झालीये, ही 3 लोक माझ्याकडे ओपीडीला आलेत, तिघांना सर्दी आहे, पण सर्दी ह्या कॉमन नावाने ह्यांना इंडिकेट करायचं का नाही. आपण ऍज अ होमिओपॅथ त्यांना काय करणार आहे, ह्याची सर्दी वेगळी कशी आहे, ह्याच्या नाकातून पाणी वाहतंय, दुसरा आहे त्याचं नाक गच्च होतंय, आणि त्याचा आहे त्याला नुसत्या शिंका सुटतात. सर्दी कॉमन आहे म्हणून आम्ही केस टेकिंग मध्ये कॉमन सर्दी लिहायची नसती, युनिकनेस काय दाखवतोय. अनालिसिस इव्हॉल्युशन करत असताना काय करणार आहे, आम्ही सर्दी नाही टाकणार आहे सिम्पटम मध्ये, आम्ही काय टाकणार आहोत, वेगळेपण काय आहे याच्यामध्ये, ह्याचं वेगळं काय, ह्याचं काय, ह्याचं काय वेगळं. एखादा म्हणेल मला बर्निंग होतंय, डोळे जळजळत आहेत माझी रेमेडी बदलली. सो माझ्या टोटॅलिटी ऑफ सिम्पटम मध्ये काय येणार आहेत, ह्या गोष्टी इन्क्लूड होणार आहेत. सो मला ह्या स्टेप्स फॉर्म्युलेट करायचं आहे, त्यासाठी माझं केस टेकिंग प्रॉपर झालंच पाहिजे. इतका केस टेकिंग हा सब्जेक्ट तुमच्या होमिओपॅथीमध्ये इम्पॉर्टंट आहे, आणि रेपट्रायझेशनचा आत्माच केस टेकिंग आहे. केस टेकिंग परफेक्ट, रेपट्रायझेशन परफेक्ट, येणारी रेमेडी परफेक्ट. तुमचं केस टेकिंग चुकलं, तुम्ही रॉंग जजमेंट केला, रॉंग इंटरप्रिटेशन केला, रिझल्ट चुकीचा. मग आपण म्हणतो ना ऍज अ होमिओपॅथ रिझल्टच येत नाहीये, किती वर्ष झाले. का होतात, बऱ्याच वेळेला रेमेडी स्टार्टच्या डेजला पार्शली ऍक्टिंग करत असतात, पण रिझल्ट येतो कारण की होमिओपॅथिक रेमेडीच्या तेवढ्या डायनॅमिक ऍक्शन्स आहेत की त्याला रिझल्ट यायलाच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की पार्शली ऍक्टिंग करतात. केस एक काळ येतो की स्टॅग्नेट होती, अरे ह्याच्या पुढं काय, काही फरक तर बॅड पण होत नाहीये केस, किंवा रिझल्ट पण येत नाहीये. रोज सेम कंप्लेंट घेऊन पेशंट येतोय, पण पेशंटची केसच रिझॉल्व्ह होत नाहीये, आणि तिला मी किती वर्ष क्युअर व्हायला लागलाय म्हणून एक्सटेंड करू. कारण हा प्रॅक्टिसमध्ये येणारा प्रॉब्लेम आहे, आणि ह्याला रिझन असतं आपलं पुअर केस टेकिंग. आपण आपल्या केस टेकिंग मध्ये बऱ्याच लॅक्युनी ठेवतो, ह्या लॅक्युनी नाही ठेवायच्यात. म्हणूनच आजचं लेक्चर आहे की तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिकली समजावं की केस टेकिंग एक्झॅक्ट कसं झालं पाहिजे. काही टेक्निक्स आहेत केस टेकिंगचे, जे ICR ऑपरेशन मॅन्युअल मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत, आणि हे टेक्निक्स खरंच प्रॅक्टिसमध्ये उपयोगाला येतात. पहिली मेथड आहे एक्सप्लोरिंग. एक्सप्लोर म्हणजे काय, तुम्ही म्हणता ना मला ट्रॅव्हलिंग करायचं आणि मला पूर्ण वर्ल्ड एक्सप्लोर करायचंय, म्हणजे काय करायचंय, आगा देखा नाही पिछा देखा नाही, सगळं बघायचंय मला. सो केस टेकिंग मध्ये एक्सप्लोरिंग हा पार्ट आहे. म्हणजे पेशंट जेव्हा तुमच्या समोर येऊन बसणार आहे त्याला बोलू द्या, त्याला त्याच्या फ्लो मध्ये वाहत जाऊ द्या. डोंट आस्क एनी क्वेश्चन्स, किंवा काही त्याला गाईड करू नका की बाबा मला ह्याविषयी तू बोल, मला ह्याविषयी सांग. नाही, जर पेशंट तुमचा ओपनली जर केस एक्स्ट्रोव्हर्टेडली जर ओपन करत असेल तर इट इज अ गुड मेथड, त्याला बोलू द्या. कारण हे बोलता बोलता कुठं तरी तुम्हाला एखादा की नोट मिळणार आहे जो तुम्हाला रेमेडीसाठी उपयोगाला येणार आहे. त्याला म्हणतात एक्सप्लोरिंग. म्हणजे खूप एक्सप्लोर होऊ द्या, पेशंटला वाहत जाऊ द्या त्याच्या बोलण्यामध्ये. पण हे मोस्टली कुणामध्ये उपयोगाला पडते, जे एक्स्ट्रोव्हर्टेड लोक असतात.
इंट्रोव्हर्टेडला हा फेल जातो ना फॉर्म्युला. आणि ते समोर बसून त्यांना तासभर बसून सुद्धा जर त्यांनी केसच ओपन नाही केली, 1 hour तुमचा पण वेस्ट आणि त्यांचा पण वेस्ट. कळतंय? सो एक्सप्लोरिंग हा कुणासाठी जास्त महत्वाचा आहे? जी बिगिनर्स आहेत, ज्यांना अजून केस टेकिंगच्या तेवढ्या मेथडचा एक्सपिरियन्स नाही, ह्या लोकांसाठी एक्सप्लोरिंग इज अ गुड ऑप्शन. एक्स्ट्रोव्हर्टेड पेशंट असतील तर त्यांच्यासाठी हा गुड ऑप्शन. पण हा प्रॉब्लेमॅटिक कुठं येतो? हा खूप टाइम घेतो. कारण की पेशंट 2 तास आपल्या समोर लेक्चर झाडणार, त्याच्यानंतर त्यातलं कुठं तरी एखादा सिम्पटम मला रेमेडीसाठी उपयोगाला येतो. बऱ्याच वेळेला आपला पण टाइम वेस्ट जातो ह्याच्यामध्ये. पण ऑप्शन नसतो जर आपल्याला टेक्निक्स ऑफ केस टेकिंग प्रॉपर माहित नसतील तर. सो पहिला प्रकार आहे दॅट इज अ एक्सप्लोरिंग. बोलू द्या पेशंटला, त्याच्या प्रवाहात वाहू द्या. लिसनिंग हे खूप आपल्या होमिओपॅथसाठी महत्वाचं आहे. पेशंट बोलतो 1 तास, तो त्याचे पूर्ण आयुष्याचा जीवनपट तुमच्या समोर सांगत असतो. तुम्ही इमॅजिन करू शकता, तुम्ही जर समजा 2 मैत्रिणी असतील, त्या जवळजवळ 10 वर्ष झाले एकत्र आहेत, पण तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता की ही मला सगळं काही सांगती. बऱ्याच गोष्टी अशा असतात लाईफ मधल्या ज्या आपण एकमेकांच्या साईडला बसून सुद्धा किंवा बेस्ट फ्रेंड म्हणून सुद्धा नाही सांगत असतो. पण तुम्ही इमॅजिन एका पेशंट कडून यू आर एक्सपेक्टिंग की त्यानं मला सगळं त्याच्या आयुष्यातलं इन डिटेल सांगावं. इज इट पॉसिबल? मग तुम्हाला आहे केस टेकिंगला 1 ते 1.5 तास वेळ, आणि 1 ते 1.5 तासामध्ये त्याचा तो जर एज ऑफ 30 तुमच्याकडे आला असेल, 30 वर्षाची त्याची जर्नी ऐकून घ्यायची आहे. मग किती तुम्ही स्किलफुल राहिला पाहिजे. आणि त्यासाठी महत्वाचं आहे लिसनिंग. कारण लिसनिंग मध्ये जर तुम्ही चुकलात तर एखादा गोल्ड माइल सिम्पटम तुमच्या हातातून निघून जाऊ शकतो. तुमचं लक्ष नसेल, फॉर एक्झाम्पल ड्युरिंग केस टेकिंग पेशंट बडबडतोय पण तुमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असेल आणि त्यानं त्या दरम्यान एखादा महत्वाचे सिम्पटम किंवा इव्हेंट सांगून गेला असेल आणि तुमचं लक्ष नसेल तर. सो लिसनिंग इज अ आर्ट. प्रॉपर तुम्हाला प्रत्येक केस लिसनिंग. आणि मी म्हणून आमच्या मुलांना नेहमी सांगत असते, केस टेकिंगला बसायच्या अगोदरचा एक फर्स्ट रूल की छान जेवून केस टेकिंगला बसा. काही घरात मुलाबाळांना सोडून यायचं आहे, क्लासेसना सोडून यायचं आहे, शाळेला सोडून यायचं आहे, सगळं करून फुल ऑफ माइंड पूर्ण केस टेकिंग वर असलं पाहिजे. म्हणून मी स्टार्टलाच तुम्हाला म्हटले की इट इज अ प्लॅन इंटरव्ह्यू. असा नाही पाहिजे की बाबा तुम्ही केसचा फोन आला आणि तुम्ही पटकन केसला गेला. नाही, तो इट इज अ प्लॅन पूर्वक असला पाहिजे. कारण त्यावेळेला तुमचं माइंड, तुमची बॉडी सगळी, म्हणजे बॉडी जितकी फिजिकली प्रेझेंट आहे केस टेकिंगच्या वेळेला, तितकं माइंड पण प्रेझेंट असलं पाहिजे. म्हणून हा प्लॅन पूर्वक केला पाहिजे की तुम्हाला माहिती आहे, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला मी बुधवारची दुपारची 2ची वेळ दिली आहे. यू आर ऑल्सो मेंटली प्रिपेअर की मला हा बाबा ह्या पेशंट बरोबर 2 तास आपला वेळ प्रॅक्टिसमध्ये घालवायचा आहे, मला त्याचं प्रॉपर ऐकून घ्यायचं. तुमचा पहिला माइंडसेट रेडी पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला केस टेकिंगला असं होतं की पेशंट बडबडत राहतो, माझ्या डोक्यात माझे 100 घरचे विचार चालू असतात किंवा प्रॅक्टिसचे काहीतरी विचार चालू असतात आणि त्यामध्ये पेशंटची लिंक मिस आउट होती. आणि हा पेशंटवरती केला गेलेला अन्याय आहे. म्हणून केस टेकिंगच्या वेळेला इंटरव्ह्यू प्लॅन पूर्वक झाला पाहिजे. आणि लिसनिंग, कारण कुठला तरी एखादा बोलताना एखादा इव्हेंट मे बी तुम्हाला रेमेडीचा क्ल्यू देऊन जाऊ शकतो. आणि लिसनिंग केल्यामुळे अजून एक फायदा होतो की इनकरेज द पॅसिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे जेव्हा पेशंट तुमच्याशी बोलत असतो तेव्हा पेशंट बोलत असताना तुम्ही जेव्हा त्याला हो मला समजतंय, मला अंडरस्टँड होतंय, हे जेव्हा त्याला तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेजच्या थ्रू दर्शवायचा प्रयत्न करता, देन ही फील गुड. आणि तो होईल तितकं तुमच्याशी पॉझिटिव्ह अप्रिश की बाबा हा माझा डॉक्टर मला समजून घ्यायला लागलाय, सो मला अजून काहीतरी सर तुम्हाला सांगायचं आहे, मला अजून काहीतरी बोलायचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, 1 तासामध्ये कुठली सिम्पटम्स तुम्हाला रेमेडी देऊन जाणार आहेत तुम्हाला माहित नाहीये. त्यामुळे तुमच्याविषयी पेशंटचा पॅसिव्ह ॲटिट्यूड असणं महत्वाचं आहे. कारण प्रत्येक केस ना ही एक लाईक अ पिक्चर फिल्म असते. कारण आता आम्ही एवढ्या 16 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढे पेशंट्स बघितले ना, आम्हाला कधी जास्त मूवीला जायची गरज नाही पडली जेवढी कॉलेज टाइम मध्ये लागत होती आम्हाला मूवीची. कारण काय होतं, प्रत्येक पेशंट एक युनिक स्टोरी घेऊन येत असतो. कुणाच्या घरचे प्रॉब्लेम्स असतात, कुणाचे रिलेटेड टू रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, कुणाचे फायनान्शियल असतात, कुणाचे वकिली डावपेच चालू असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक केस एक न्यू पिक्चर फिल्म असते, 1 तासाची शॉर्ट फिल्म आमच्यासाठी. तर त्या शॉर्ट फिल्म मध्ये ना पूर्ण आम्हाला सगळं सांगत असतो. आणि ते सांगत असताना आम्ही त्या ज्या स्टोरीशी एकरूप झालं पाहिजे, ताकी आम्हाला पेशंट तो समजेल. तुम्ही एखाद्या पिक्चरला जाता तेव्हा काय होतं सांगा, त्या 3 तासामध्ये त्या हिरो हिरोईन ज्या समोर दिसत असतात त्याच्यामध्ये आपला वर्ड इमॅजिन करायला चालू करता तुम्ही हळूहळू की बाबा हा असा हिरो असला पाहिजे. मुलांना वाटतं नाही मला अशी हिरोईन भेटली पाहिजे, होतं ना असं.
का होतं? कारण आपण त्या मूवीमध्ये एकरूप होऊन जात असतो. सेम तसं पेशंट इज युअर सफरर. त्याच्या आयुष्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल, मी डोंट टेक पर्सनली एनी एक्झाम्पल, इट इज जस्ट ऑन फ्लो. समजा एखाद्या व्यक्तीनं बोलता बोलता बोललं असेल की बिफोर 2 years बॅक माय मदर इज एक्सपायर्ड अँड शी इज एव्हरीथिंग फॉर मी, आणि ती होती म्हणून मी होते, पण आज ती माझ्याबरोबर नाही. तुम्ही इमॅजिन करू शकता हाऊ ग्रीफ शी इज सफरिंग. ती जोपर्यंत तिच्यामध्ये जाऊन आपण नाही फील करू शकत, जसं मूवीमध्ये आपण फील करतो समोरचा हिरो मला असला मिळाला पाहिजे, समोरची हिरोईन माझी पण गर्लफ्रेंड किंवा माझी पण हे अशी असली पाहिजे, हे जोपर्यंत आपण नाही इमॅजिन करत ना, तोपर्यंत आपल्याला मूवी आवडत नाही. तसं जोपर्यंत केस टेकिंग मध्ये एका पेशंटचा दर्द किंवा त्याची ग्रीफ आपण नाही समजून घेऊ शकत, एखादी त्याची कुणाबरोबर तरी झालेली फाईट, इमॅजिन त्या फाईटमध्ये तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं, ह्या एव्हरी अँगलनी जोपर्यंत केसवरती विचार करणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही रेमेडी देऊ शकणार नाही. सो तुम्हाला एका पेशंटच्या केस टेकिंग मध्ये त्या पेशंटची पूर्ण स्टोरी ऍज अ मूवी डोक्यामध्ये बसून घ्यायची आहे. आपण शेवटी मूवीचा बाहेर पडतात बघा लोक, तेव्हा इंटरव्ह्यूला येतात ना, काय वाटलं तुम्हाला मूवी विषयी, तुम्ही मूवी विषयी काय मतं, तर आपण एक वेगवेगळी मतं सांगतो ना, की हा मूवीमध्ये मला ते कॅरेक्टर आवडलं, मूवी मधली ही गोष्ट जरा डायरेक्टरनी चेंज करायला हवी होती, ते देतात ना त्याच्यावरती रिप्लाय, क्रिटिसाइज. तसं जी मूवी समोर घडली, तुमच्या शॉर्ट फिल्म घडली एवढ्या वेळामध्ये, त्याचा तुम्हाला क्रिटिसाइज करता आला पाहिजे की ह्या व्यक्तीच्या आयुष्यात ही घटना का घडली असेल आणि ह्या घटनेला ह्यानं हे का आन्सर केलं. म्हणजे एखाद्या समजा एखादी फिअरफुल सिच्युएशन आली असेल तर ह्या व्यक्तीनं त्यावेळेला पळून का गेला, फेस का नाही केलं, हे अंडरस्टँड करणं म्हणजे पेशंटचं माइंड अंडरस्टँड करणं आहे. समजतंय सगळ्यांना? ऑब्झर्वेशन खूप महत्वाचे आहेत. ऑब्झर्वेशन्स, कारण ऑब्झर्वेशन तुम्हाला क्ल्यूज देऊन जाणार आहे ड्युरिंग केस टेकिंग. समजतंय? आता ऑब्झर्वेशन म्हणजे काय, पेशंट तुमच्या क्लिनिकमध्ये जेव्हापासून एंट्री करतो, एंट्री करायच्या अगोदर पण ऑब्झर्वेशन चालू होतात. जेव्हा पेशंट एखादा कॉल करत असतो तुम्हाला केस टेकिंगसाठी, सिन्स दॅट टाइम तुमचे ऑब्झर्वेशन चालू होतात. एक एक्झाम्पल देते, डॉक्टर अशोक मोहंती सर, ही इज ऑल्सो एक्सपायर्ड, आणि सरांनी आम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. सरांना एक कॉल आला होता एका पेशंटचा. कॉल असा होता, हॅलो सर, मी ऍडव्होकेट नीता बोलतेय आणि सर मला तुमची केस हवी आहे. काय वर्ड यूज केला तिनं, हॅलो सर, मी ऍडव्होकेट नीता बोलतेय आणि मला तुमची केस हवी आहे. सरांनी केस सॉल्व्ह केली. काय तुम्हाला या एका सेंटेन्स मध्ये सापडलं युनिकनेस? ओके, अजून? करेक्ट, दॅट्स द युनिक नॅट्रम डिग्निटी. मी ऍडव्होकेट. बघा ना, आपण एखादा केस टेकिंग घेतलं तर आपण कशाला त्यात सांगत बसतो मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे. आपण काय बोलतो, हा सर मला तुमची वेळ हवी आहे, तुम्ही कधीची वेळ देता. सिम्पल सिम्पल असतं आपलं बोलणं. पण हिनं बोलताना काय म्हणली, ऍडव्होकेट नीता. नीता फुल सरनेम सांगितलं. आपण काय म्हणतो, पाटील बोलतोय, साळुंखे बोलतोय, हा सर मी साळुंखे बोलतोय, मी इथून बोलतोय, मला तुमची केस हवी आहे. पण हिनं कसा वर्ड यूज केलाय, ऍडव्होकेट आणि फक्त नीता, पुढचं मागचं काही नाही लावलं. म्हणजे या लेडीला किती डिग्निटी आहे स्वतःविषयी किंवा आपल्या त्या पोझिशनचा किती प्राऊडनेस आहे. सरांनी तिथंच केस सॉल्व्ह केली. नंतर ती जेव्हा लेडी आली, फुल ऑन तिची डिग्निटी दिसून आली सरांना. कळतंय? म्हणजे केस टेकिंग आपली खूप मायन्यूट गोष्टीपासून चालू असते. पेशंट त्यानंतर तुमच्या क्लिनिकमध्ये एंट्री करतो, तो किती टाइम अगोदर आलाय, इट इंडिकेट्स देअर एन्झायटी. समजा टायमिंग जर 10चा असेल केस टेकिंगचा आणि पेशंट जर 9:45 येऊन बसला, तर ओळखायचा पेशंट मध्ये एन्झायटी आहे. समजतात क्ल्यूज? पेशंट त्या एन्झायटीमध्ये शांत बसला असेल तर ओके. काही पेशंट असे असतात काली बिली असले, मला माझी घरची कामं आहेत, त्या सिस्टरला जाऊन 100 वेळा विचारतात, डॉक्टर कधी येणार, डॉक्टर कधी येणार, डॉक्टर कधी येणार, मला माझी घरची जाऊन कामं करायची आहेत. फॅमिली एन्झायटी आहे ना तिला. काही लोक अशी असतात ज्यांना हेल्थ एन्झायटी असते, काही असती त्यांना फिअर असतं, अरे मला डॉक्टर काय सांगतील. एक्सप्रेशन पूर्ण फेसवरती दिसतात. बरेच पेशंट ड्युरिंग केस टेकिंग इंटरॅक्शन पण वेगळी होतात. कुणी डोळ्यात डोळे घालून बोलतंय, कुणी डोळे वरच करत नाही, पूर्ण वेळ डोळे खाली असतात किंवा मान खाली असूनच बोलले जातात. तो एक्स्ट्रोवर्टेड आहे, तो इंट्रोवर्टेड आहे, तो बसताना तुमच्याजवळ कोणत्या पोझिशन मध्ये बसतोय, ह्या सगळ्या त्याच्या गोष्टी ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे. कारण ह्या ऑब्झर्वेशन्स मध्ये तुम्ही पेशंटच्या रेमेडीच्या शेड पर्यंत पोहोचताय. मी रेमेडी शोधता नाही, रेमेडीच्या शेड तुम्हाला शिकवताना बोलले असे ना, लॅकॅसिस कसा असो, जी बाहेर काढतो ना बोलताना, सेपिया
दुबे मधलं फेमस सेंटेन्स, क्रॉस लेग मध्ये बसती ना सेपिया बसताना, म्हणून काय प्रत्येक क्रॉस मध्ये बसणारी मुलगी सेपिया नसणार आहे. कळालं का? घेऊ नका. प्रत्येकाला सॉल्ट डिझायर आहे म्हणजे तो नॅट्रम नसणार आहे. काय ते डिप्रेशन येतंय लव्ह ब्रेक मुळे म्हणून प्रत्येक जण अँटीम क्रूड नसणार आहे. इट इज जस्ट अ क्ल्यू की बाबा तुम्ही पेशंटला जज करू शकता. फेस ओव्हल आहे, टॉल आहे, स्लेंडर आहे, ब्लॅक आहे, रेमेडी चेंज फिजिकल मेकअप वरती. नक्सोमिकास कसा आपला ब्लॅक हायटेड स्लेंडर पर्सन आहे ना, आणि पल्सेडीला कशी आहे फिंगर लेडी, बरोबर आहे. तुम्हाला तुमच्यामध्ये आय डोंट नो रवी जाधव सरांच्या हातातून किती स्टुडंट गेले सर आम्हाला सांगायचे पिगल्याव अँटीम क्रूड, अजूनही आम्हाला आठवतंय. तो पैलवान म्हणला तर आम्हाला रस्टॉक्स आठवतो, आजही आठवतोय. सरांचं नेहमी एक सेंटेन्स असायचं, जिथं जिथं थंडी वारा तिथं तिथं डलका वारा. म्हणजे आजही त्या गोष्टी आम्हाला आठवल्या तर आमच्या डोळ्याच्या समोर सरच आमचे येऊन उभा राहत असतात. सरांनी आम्हाला पूर्ण, मला आठवते 25 जे काही ड्रग्स आम्हाला पॉलिक्रेस शिकवलेला ते असे भिनवलेले आहेत ना डोक्यामध्ये की आजही आम्हाला अँटीम क्रूड म्हणला तर पिगल्याव हा वर्डच आठवणार आहे, पैलवान म्हणल्यानंतर स्टॉक्सच आठवणार आहे, कारण विसरू शकत नाही आहोत त्या शेड्स. मग सर नेहमी सांगायचे हा ऑब्झर्वेशन्स आहेत, तुम्हाला हे ऑब्झर्व करता आले पाहिजे, कारण हे ऑब्झर्व तुम्हाला एक की देऊ जाऊ शकता तुमच्या रेमेडी विषयीची. रेमेडी शोधणं इतकं इझी नाहीये सिमिलिमम, त्याला खूप बारकाईनं त्या रेमेडीपर्यंत पोहोचवायचं आहे. जर इफ तुला प्रॅक्टिस त्या लेवलला नेऊन ठेवायची असेल तर. पार्शली ऍक्ट करून कुणी रेमेडी बाबा वाचलं, हा काय आहे बाबा मेन्सेस इरेग्युलर ह्या रेमेडीज आहेत, हा अच्छा पेनसाठी ह्या रेमेडीज आहेत, नाही, ही होमिओपॅथी नाही आहे. होमिओपॅथी म्हणजे त्याच्या डीपमध्ये जाणं, त्याच्या प्रत्येक अँगलनी प्रत्येक रेमेडीचा विचार करणं, दॅट इज अ होमिओपॅथी. आणि ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. त्याचं वागणं, आता बघा ना लॅकेसिसला कसं आहे, त्याच्या नेकच्या अराउंड त्याला टाईट बाइंडिंग चालत नाही ना, पोटाच्या अराउंड चालत नाही ना. तुम्ही विचारा ना पेशंटला की क्लोथ कसे पाहिजे तुम्हाला, टाईट पाहिजे का लूज पाहिजे, रेमेडीची शेड देऊन जाईल तुम्हाला पेशंट. लॅकॅसिस नेहमी लेफ्ट टू राईट बसतो, लेफ्ट टू राईट आहेत त्याचे कंप्लेंट्स. का त्याचे लेफ्ट टू राईट आहेत, कधी तुम्ही विचार केला का लेफ्ट टू राईट असं? कारण साफ पिळखा घालून बसताना लेफ्ट टू राईट बसत असतो. ब्रायोनियाला अनकॉन्चेबल थर्स्ट फॉर लार्ज क्वांटिटी ऑफ कोल्ड वॉटर आहे का? कधी विचार केला या अँगलनी? ब्रायोनिया कशापासून बनवलेला आहे? त्याच्या झाडाच्या रूट्स पासून बनवले आहे. आणि रूटची टेंडन्सी काय आहे? डीप 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 जमिनीत जाणं पाण्याच्या शोधासाठी. त्यामुळे तुमच्या ब्रायोनियाला लार्ज क्वांटिटी ऑफ थर्स्ट वॉटर हे आहे, त्याला भूक आहे त्या पाण्याची. तुम्ही ह्या अँगलनी रेमेडीचा विचार करायला चालू करा. का ही रेमेडी ह्याला सुटेबल आहे, समजतंय? त्याला का हॉट ऍग्रिवेशन होतात, ह्याला का चिल ऍग्रिवेशन होतात, ह्या अँगलनी जेव्हा रेमेडी पर्यंत पोहोचाल ना समजून घ्याल ना रेमेडी. आता कॅल्केरिया शेड नेहमी का त्याला सपोर्ट लागत असतो? त्याला दवाखान्यात पण जायचं असेल तो आपल्या मैत्रिणीला घेऊन जाणार, मित्राला घेऊन जाणार, कुठल्याही एखाद्या फंक्शनला घेऊन जायचं असेल तर बरोबर त्याला कोणतीला वॉन्ट ऑफ सपोर्ट आहे ना, तो शेल मध्ये आहे ना, कॅल्केरिया इज अ शेल. कळतंय? त्यांच्या रेमेडीचे जे सुंदर फ्लेवर्स आहेत ना ते समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. फेरम काय एवढा स्टब्बन आहे का? त्याच्यामध्ये तो मेटल आहेत ना, त्यांची प्रॉपर्टी काय आहे? झुकेन पण मी वाकणार नाही. पुष्पा आहे तो बघा तुम्ही सिच्युएशन मध्ये कुठल्या वाकत नाही. भले एखादा घरातला मेन माणूस आहे, त्याची मुलं त्याला सोडून जात आहेत, तो चुकतोय नाही, तो वाकणार तरी सुद्धा त्याला आतून हर्ट होतंय, पण तो वाकणार नाही कुणाच्या समोर. समजलं? ह्या ज्या रेमेडीचे ऑब्झर्वेशन्स आहेत ना ते पण तुम्हाला करता आले पाहिजे. क्वेश्चनिंग, पेशंट बोलतच नाहीये. बऱ्याच वेळेला आमच्याकडे असे होतात पेशंट येऊन मठ्ठासारखे बसलेले असतात, काहीही बोलत नाहीत. मग त्यावेळेला काय करायचं? नो ऑप्शन, क्वेश्चनिंगला घ्या डायरेक्टली. तुम्हाला ज्या ज्या वाटतात क्वेश्चन्स त्या रिलेटेड टू डिसीज किंवा त्या रिलेटेड टू पेशंट. आता समजा फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देते हा, हे विजयकर सरांची थेरपी आहे. शोल्डर पेन्स होत आहेत, समजा पेशंट येतोय शोल्डर पेनचा, काहीही ओपन होत नाहीये तुमच्या समोर. काय कुठल्या एरियामध्ये त्याला डिग आउट करायचा प्रयत्न करा. शोल्डर इज फॉर अ रिस्पॉन्सिबिलिटी. आस्क की रिस्पॉन्सिबिलिटीज अशा कुठल्या वाढल्या की ज्यामध्ये तो नाही कॉम्पन्सेट करू शकलाय. काप मसल दुखतायत, पिंढऱ्या दुखतात, ऑफकोर्स मॅग्नेशियम इज अ डिफिशियन्सी, पण का झाली त्याच्यामध्ये? असं काय आहे त्याच्या पिंढऱ्यांना जखडून ठेवलंय, त्याला पळायचंय पण पळता येत नाहीये. फाइंड आउट. कळतंय? कंबर दुखतीये, कंबर दुखणं इतकं सोपं नाहीये. मणका आपला एवढा मजबूत केलाय ना निसर्गानं, असा झुकत नसतो. मग का दुखतीये कंबर? अशी कुठली फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे, कोणतं असं बर्डन आहे जे तो
पाठीवरती मोडेन पण वाकणार नाही, कणा कविता आठवतीये का मराठीतली? कोणी मराठी मीडियमचं असेल, का त्याच्या कवितेमध्ये ते सेंटेन्स घातलंय की मोडेन पण मी वाकणार नाही. तो कणा आहे ना, म्हणजे माझी इच्छाशक्ती स्ट्रॉंग आहे. कणा म्हणजे काय? पाठीचा कणा ना, लंबार. का एवढा स्ट्रॉंग आहे? कारण मी स्ट्रॉंग आहे. पण ह्याचा वाकलाय, ह्याचा दुखतोय. का त्याचा कणा दुखतोय? रिस्पॉन्सिबिलिटीज काहीतरी ओव्हरलोडेड झाले, स्पेशली फायनान्शियल इन्सिक्युरिटीज वाढलेल्या आहेत, त्यामुळे मे बी त्याचा कंबर दुखत असेल. समजताय? मग ह्या अँगलनी पण तुम्हाला विचार करता आला पाहिजे. माउथ अल्सर्स, तोंडात वारंवार अल्सर येतात. काय असा अँगर आहे जो त्याला एक्सप्रेस करायचा आहे, काय बोलायचंय पण तो बोलू शकत नाही एवढी वर्ष झालं. कळतंय? डोळ्यांना चष्मा लागणं किंवा डोळ्यांना प्रॉपरली न दिसणं, असं काय आहे जे त्याला बघायचं नाही आपल्या आयुष्यामध्ये. ट्राय टू फाइंड आउट. आपल्या बॉडीचा प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सेल तुम्हाला एक क्ल्यू देत असतो. आपण म्हणतो ना, पेशंट बोलतच नाही यार, इंट्रोव्हर्टेड आहे, काय केस घेऊ, इंट्रोव्हर्टेड. मग आपण ह्याच्यामध्ये रुब्रिक्स मध्ये घेत असतो इंट्रोव्हर्टेड पेशंट, नाहीच बोलला, बरोबर आहे. मग अशा लोकांचं केस टेकिंग कसं घ्यायचं? इट इज अ स्किल. म्हणून विजयकर सरांनी थेरीमध्ये काही क्ल्यूज दिलेले आहेत, पण ह्या फायनल नाहीत. अजूनही मी सांगते, कुठलीही गोष्ट फायनल करायच्या अगोदर त्याचा प्रत्येक अँगलनी विचार करता आला पाहिजे. गुडघे दुखतात, पेशंट येतात ना म्हातारपणामध्ये, गुडघे दुखतात. का गुडघे दुखतात? गुडघे म्हणजे काय आहे? शरणागती, झुकलेत ना गुडघे. अशी काय त्यांच्या फॅमिलीमध्ये सिच्युएशन आली की तिनं शरणागती पटकरली आहे. नी कधी आपण डाऊन करतो? जेव्हा आपल्याला एखाद्याच्या समोर हार म्हणायची असेल तेव्हा ना. मग असं काय घडलं तिच्या आयुष्यात की तिनं हार मांडली एवढ्या लवकर? का तिचे नी झुकले? इथं तिचा कुठं तरी माइंड फिरलेला असतो. कळतंय? हार्ट अटॅक येऊन गेलाय, बीपी वाढतोय, काय प्रॉपर्टी रिलेटेड इश्यू आहेत. ट्राय टू फाइंड आउट. समजलं? या गोष्टींनी तुम्ही जर केस बघायचा प्रयत्न केला ना, तर पेशंट तुम्हाला इंट्रोव्हर्टेड वाटणार नाही. त्या पेशंटचा डिसीजच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या समोर बोलून जाणार आहे. कारण आपले डिसीजेस, आपले साईन सिम्पटम्स हे बोलके आहेत, बोलतात. तुम्हाला फक्त त्यांची भाषा समजली पाहिजे. पण क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये ऑफकोर्स जो केस टेकिंगचा आपला मेन एम असतो की पेशंट अँड डॉक्टर रिलेशनशिप डेव्हलप होत नाही, कारण पेशंट एवढा ओपन होत नाही. पण ही तुमची स्किल आहे की त्याला नेक्स्ट टाइम किती ओपन करायचं. कारण आणि काही आपल्या अशा पण रेमेडीज आहेत, त्या दिल्यानंतर नेक्स्ट टाइम पेशंट पोपटासारखे पण बोलायला लागतात. ब्लॉकिंग खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ब्लॉकिंग. थ्रो आउट द बेबी अँड कीप द वॉटर बाथ. बाळाला आंघोळ घालायला घेतलंय आणि आम्ही काय केलंय, बाळालाच फेकलंय आणि नुसती बाडदी समोर ठेवलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ब्लॉकिंग आता समजावून सांगते केस टेकिंग मध्ये काय असतं. पेशंट एका फ्लो मध्ये वाहत असतो. कळतंय? खूप वाहत असतो, खूप बोलत असतो. एखादा तो इमोशनली होतो, माझ्या काकांविषयी, माझ्या आजोबांविषयी 1760च्या गोष्टी काढून बसले असतो. आणि आपल्या केसमध्ये जर हे इम्पॉर्टंट नसेल तर आपण काय करणार? केसला ब्लॉक करणार. केसला ब्लॉक करणार म्हणजे काय करणार? त्या पेशंटचं माइंड डायव्हर्ट करणार ऑन अनदर सब्जेक्ट. नाही सर, तुम्ही काहीतरी बोलत होता ना तुमच्या डायबिटीज विषयी, त्याविषयी काय सांगत होता? कारण ब्लॉकिंग असं आहे ना, जे पेशंटला हर्ट पण नाही झालं पाहिजे. समजतंय? कारण एखादा पेशंट समजा एखाद्या काकाची स्टोरी सांगतो आणि तुम्हाला ती वाटते की केसमध्ये अनवॉन्टेड आहे, मग त्याला ब्लॉक कसं करायचं? त्याला ब्लॉक करत असताना त्याच्या ओरिजिनल सिम्पटम वरती त्याला बोलता घेऊन जायचं. दॅट इज अ ब्लॉकिंग. पण ब्लॉकिंग करत असताना हा विचार केला पाहिजे, चुकून मी मेनच सिम्पटम ब्लॉक केला तर, मेनच इव्हेंट चुकून मी ब्लॉक केला तर, मला वाटतोय तो ब्लॉक करावा पण तो गरजेचा असला तर. समजलं? त्यामुळे ब्लॉकिंग असं आहे ना की कधी कधी आपण बेबीज बाहेर फेकून देतो. म्हणजे मेन आपलं जे केससाठी की होता तो टाकून देतो आणि बाकीच्या गोष्टी जवळ घेत असतो. आणि ब्लॉकिंग इज अ आर्ट, कारण पेशंटला हर्ट नाही झालं पाहिजे. त्याला जर वाटलं तुमच्या संभाषणामधून की डॉक्टरला माझ्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, नेक्स्ट टाइम तो येईल का नाही याची गॅरंटी देता येत नाही. सो ब्लॉकिंग इज अ आर्ट आणि तो खूप सांभाळून करावा लागेल. पेशंटला मध्ये असं कुठेही ब्रेक करून चालणार नाही ड्युरिंग केस टेकिंगच्या फ्लो मध्ये. गायडिंग समजावून सांगायचं म्हणजे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल महालक्ष्मी टेम्पल. आता टुरिस्ट येतात बाहेरून, तिरुपतीवरून आपल्याकडे येत असतील किंवा आपल्याकडून दिल्लीवरून येत असतील. आता इथे गाईड्स असतात, बरोबर आहे? गाईड असतात. गाईड काय करतात? हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर आहे, ही आमची कोल्हापूरची चप्पलची लाईन आहे, बरोबर आहे? हा इथला गुळ फेमस आहे. समजा आता समजा एखाद्या गाईड आहे, त्याने एजन्सी घेतलेली आहे एखाद्या मिसळची.
फॉर एक्झाम्पल XYZ एक्झाम्पल, स्वरूपा नावाची मिसळ आहे, त्यानं त्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. आपल्या इकडे कुठली तरी दुसरीच मिसळ फेमस आहे, पण गाईड काय करणार, त्या लोकांना काय सांगणार आहे, आमच्या इथली स्वरूपा मिसळ खूप फेमस आहे. कळतंय? पण कोल्हापूरच्या लोकलाईट लोकांना माहिती आहे ना कुठली भेळ फेमस आहे. म्हणजे गाईड काय करत असतो, तो जिथं जिथं घेऊन जाणार तिथं तिथं आपण अननोन लोक ट्रॅव्हलिंगला निघणार. समजा हे सांगितलं मी, हे जागृत मंदिर आहे, त्या टुरिस्टला काय वाटणार, अरे गाईड सांगतोय म्हणजे टुरिस्ट बरोबर सांगत असणार आहे, हे जागृत मंदिर आहे. मग गाईडचं काम काय आहे, गाईड करणं. आणि ते गाईड जर चुकीचं झालं किंवा स्वार्थापोटी झालं तर काय होणार आहे, जेव्हा तो टुरिस्ट परत रिटर्न जाईल आणि तो मॅप उघडून बघेल किंवा काही गोष्टी रील्स मध्ये बघेल, अरे ही तर फेमस मिसळ राहिली माझ्या हातातून खायची. कळतंय? तो तुम्हाला नंतर शिव्या घालेल. सो गाईड हा कसा असला पाहिजे माहितीये काय, त्यानं प्रॉपरली तुम्हाला गाईड केलं पाहिजे केस टेकिंग मध्ये. म्हणजे कुठल्या एरियामध्ये कधी कुठं पेशंटला घेऊन जायचं हे आपण गाईड केलं पाहिजे. आणि हे गाईड करणं इतकं सोपं नाहीये. समोर केस आल्यानंतर आपल्याला त्यासाठी काय करावं लागतं, इंटरव्ह्यू प्लॅनिंग प्रॉपर करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल किडनी स्टोनचा पेशंट असेल, किडनी स्टोन म्हणजे तुम्ही कुठं घेता, मायाजमला सायकोसिस मध्ये घेता, म्हणजे त्यांना बरंच वर्ष काहीतरी आपल्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे. असं काय साठवून ठेवलंय जे आता हार्ड बनायला लागलंय, पेनफुल बनायला लागलंय, समजतंय? ते ट्राय टू फाइंड आउट. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याच्या त्या एरियामध्ये त्याला फिरवायला पाहिजे पेशंटला. असं काय काय आयुष्यात आहे जे ग्रीफ घेऊन तो बॅगेजेस घेऊन चालत असत. आपले पेशंटना काय असतं माहितीये काय, बॅगेजेस घेऊन चालत असतात. खूप वर्षानुवर्षे एक ग्रीफचं बॅग घेऊन की खांद्यावरती जातात. ते बॅग कधी बाहेर टाकतच नाही, बरोबर सोबतच घेऊन फिरत असतात. त्यामुळे ह्या लोकांना कधीतरी जाऊन फ्युचरमध्ये डिसीज होत असतात. डिसीज एका रात्री एका दिवसात होत नसतात, त्याला खूप लॉंग प्रोसेस असते. आणि ही लॉंग प्रोसेस म्हणजेच त्याची टेंडन्सी आपल्याला समजून घेण्या पाहिजे. आता एक एक्झाम्पल देते टेंडन्सीचं. समजा एखादा पेशंट आहे, आपला एखादा पेशंट आहे, तो प्रत्येक ठिकाणी एस्केपिझम दाखवतो. एस्केपिझम म्हणजे पळून जाणं. कुठली वाईट सिच्युएशन येते तो पळून जातोय. लाईफमध्ये त्याच्या इन्सिडेन्सेस जर तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व केले तर तुम्हाला असं दिसेल की अरे यार ह्यानं फेस कधी केलंच नाहीये, ह्यानं प्रत्येक वेळेला पळवाट काढली आहे. एस्केपिझमसाठी जर रेमेडी तुम्ही जर केंटमध्ये जाऊन बघितलं तर सिलिशिया इज अ गुड रेमेडी. समजतंय? सो ट्राय टू अंडरस्टँड हिज पॅटर्न. त्यानं पूर्ण पॅटर्न मध्ये अँझायटी ठेवली आहे काय, त्यानं पूर्ण लाईफ पॅटर्न मध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये फिअर दाखवली आहे काय, ती त्याचा पॅटर्न झाला आणि तो त्याचा मेन रुब्रिक झाला. आणि तो मेन रुब्रिक तुम्हाला ड्रग पिक्चर देऊन जाणार आहे. समजतंय? म्हणजे एव्हरी सिच्युएशन ऑफ लाईफ तो काय रिॲक्ट करतोय, फिअर, अँगर, जेलसी, कॉम्पिटिशन काय देतोय. समजतंय? त्यावरनं तुम्ही काढणार आहात तुमची रेमेडी. सो गाईड करायचंय म्हणजे आपल्याला पूर्ण केस टेकिंग मध्ये पेशंटला प्रॉपर त्या त्या एरियामध्ये घेऊन जायचंय. काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात, अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या अजूनही तुमच्या मनातून गेल्या नाहीयेत. आपल्याला त्यावेळेला त्याला अँगर विषय विचारायचा नाही, आपल्याला काय विचारायचंय, काय मनात गोष्टी ठेवत चाललाय. म्हणजे काय होईल, तुम्हाला केस टेकिंगला कमी वेळ लागेल आणि कमी वेळामध्ये तुम्ही प्रॉपरली रेमेडी पिकआउट करू शकता. कारण हे बघा, केस 3-3 तास घेणं हा पण शहाणपणा नाही आहे आणि केस 10 मिनिटात उरकणं हा पण शहाणपणा नाही. केसला प्रॉपर गाईड करत त्याच्याकडून ती माहिती काढत जाणं हा शहाणपणा आहे. कन्फ्रंटेशन हे खूप समजायला तसं टफ आहे. प्रत्येक पेशंटचं आपलं एक वर्ल्ड असतं. आता फॉर एक्झाम्पल एक सिच्युएशन त्याच्या लाईफमध्ये घडली आहे. फॉर एक्झाम्पल त्याच्या लाईफमध्ये कोर्ट मॅटर चालू आहे आणि या कोर्ट मॅटरमध्ये हा व्यक्ती काय करतोय, नुसता मारामारी, तोडाफोडी, भांडणं, चाकू घेणं हे करणं करत असतो आणि त्याला ते योग्य वाटत असतं. पण ऍज अ फिजिशियन आपल्याला समजते की त्याच्या या अँगरच्या पॅटर्नमुळे त्याला प्रॉब्लेम झालाय. किंवा एखाद्या व्यक्तीचा जर कावडनेस हा प्रकार प्रत्येक वेळेला वाढत चालला असेल तर ह्या पॅटर्नमुळे त्याला डिसीज झालाय. हे कन्फ्रंटेशन हा प्रकार तोच आहे की तुम्हाला पेशंटचा पॅटर्न ऍज अ फिजिशियन समजून घेऊन नंतर त्याला तो समजावून सांगणं की बाबा ही सिच्युएशन होती, तू ह्या सिच्युएशनला हा रिॲक्ट केलायस त्यामुळे असं घडलंय, ह्या सिच्युएशनला तू ही रिॲक्ट केलीस म्हणून हे घडलंय. म्हणजे पेशंटची ती सिच्युएशन का त्याच्या लाईफमध्ये ते घडलंय हे पेशंटला समजावून सांगणं हे खूप केस टेकिंगमध्ये महत्वाचं आहे. कारण ट्राय तो त्याच्या टाईपनी इम्प्रूव्ह करेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, एखादा पेशंट अँग्री असेल, प्रत्येक वेळेला मारामारी तोडातोडीची भाषा करत असेल तर आपण हे ऍक्सेप्ट करायचं का. ट्राय टू अंडरस्टँड ना पेशंटचं माइंड. केलं मी माझं अंडरस्टँड. आता काय, पेशंटला त्या सिच्युएशन मध्ये तू ही रिॲक्शन दिलीस म्हणून तुला हे झालं. तू ह्या वेळेला काम डाऊन होऊन जर सिच्युएशन प्रॉपरली मॅनेज केला असता कन सायन्स माइंडनी तर प्रॉब्लेम आलाच नसता.
आणि तुला कुठलाही डिसीज झालाच नसता. तू अँग्री झाला, लिव्हर स्टिम्युलेट झालं, बरोबर आहे. लिव्हर स्टिम्युलेट होतं ना अँगरमध्ये. अँगर ऑर्गन कुठला आहे? लिव्हरशी जुळतो. भीती किडनी लंग्स मध्ये जाती. समजताय? सो लिव्हरला जेव्हा तुम्ही अँगर दिला, तुम्ही लिव्हरला प्रत्येक टाइम अँगर देऊन देऊन स्टिम्युलेट करता, लिव्हर रिॲक्ट करणारच ना बाय डिफरंट एन्झाईम्स. समजताय? पण तुम्ही जर त्याला समजावून सांगितलं की बाबा ह्या पॅटर्न मध्ये तू जर शांत बसून जर सिच्युएशन मॅनेज केली असती, तुझं लिव्हर पण काय हे झालं असतं ना, एक्साइट झालं असतं. नाही लिव्हरनं डिसीज दाखवला असता. सो आपल्याला ह्या गोष्टीमध्ये पेशंटला पण समजून घ्यायचं आहे आणि पेशंटच्या त्या सिच्युएशन मध्ये तो किती म्हणजे प्रॉपर वागायला हवा होता ते त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे काउन्सिलिंग. कुणाला फुकटचे सल्ले देऊ नये असं म्हणतात, माहितीये ना. कुणीही चुकी, पण आपल्या होमिओपॅथिक केस टेकिंग मध्ये मी काउन्सिलिंगला खूप इम्पॉर्टंट देते. पण जेव्हा पेशंट नीड काउन्सिलिंग, नाहीतर मी फुकटचा सल्ला देणार नाही. कारण मी वकील नाहीये जी मला कुणीतरी फीज येऊन देणार आणि मी त्यांना सल्ला देणार. जर इफ तुम्हाला केसमध्ये असं वाटतं, आता एक एक्झाम्पल देते, एखादा बच्चूचं एक्झाम्पल आहे. तो लहान मुलगा शाळेमध्ये मारतो मुलांना, शाळेमध्ये दंगा करतोय, मस्ती करतोय आणि केस आपल्या जवळ येते सर्दीसाठी. माझं काम काय आहे? पेशंटला ऍज अ पेशंट समजून घेणं, त्याची सर्दी बरं करणं माझं हे काम आहे. पण त्याच्यासाठी त्याला वेगवेगळ्या उपाययोजना देणं माझं काम आहे का? की बाबा नाही तुमचं मूल असं मारतंय तर तुम्ही एक ऍक्टिव्हिटी द्या त्याला, त्याच्या माइंडला एंगेज. हे पार्ट आला काउन्सिलिंग मध्ये. आणि काउन्सिलिंग हाचा पार्ट आहे ना जो आपल्या केस टेकिंग मध्ये न जोडलेला बेटर. काउन्सिलिंग साठी तुम्ही पेशंटला वेगळा टाइम द्या. इफ एखादा पेशंट ग्रीफ मध्ये आहे, लव्ह ब्रेकअप झालंय, आपल्याला त्या लव्ह ब्रेक मध्ये काउन्सिलिंग करायचं नाहीये. तो मुलगा किती राईट होता, ती मुलगी किती राईट होती, किंवा ही सिच्युएशन राईट नाहीये तुमच्या. नो नो नो, आपण वकील नाही आहोत काउन्सिलिंग करायला. आपलं काम काय आहे? सिच्युएशन समजून घेणं की ह्या सिच्युएशन मध्ये ही मुलगी काय रिॲक्ट करते. ग्रीफ मध्ये जातीये, स्वतःला त्रास करून घेते, हर्ट करून घेते, का अँगर मध्ये काहीतरी वेगळे बिहेवियर करते. समजताय? मला हे समजून घ्यायचं आहे. हा, त्याच्यावरती काय करायचं, इट इज अ पार्ट ऑफ काउन्सिलिंग. की बाबा तुझं ब्रेकअप झालेलं आहे तर तू काय करायला पाहिजे, छान छान पुस्तकं वाच, थोडं चांगले चांगले म्युझिक ऐक, मित्रांच्या जरा जाणं वाढव, फ्रेंड सर्कलमध्ये टाइम स्पेंड कर, फोकस ऑन स्टडी. तुम्ही ह्याच्यासाठी इथं आलाय काय, तुमचा एक एम लाईफचा एक वेगळा आहे ना ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. हा पार्ट झाला काउन्सिलिंगचा. आणि काउन्सिलिंगला केस टेकिंग मध्ये घुसू नका. काउन्सिलिंग हा वेगळा पार्ट असला पाहिजे आणि काउन्सिलिंगला प्रॉपरली प्लॅन आउट करूनच केलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीला जर चुकीचा तुम्ही सल्ला दिला तर एक लक्षात ठेवा, त्याचं आयुष्य बिघडू शकतो. तो जर व्यक्ती तुमच्यापासून इन्फ्लुएन्स आहे ऑलरेडी, आणि इन्फ्लुएन्स व्यक्तीकडून जो सल्ला मिळतो तो लोक लवकर मानतात, बरोबर आहे. बघा ना, रील्स मध्ये इन्फ्लुएन्सर काय काय व्हिडिओज टाकतात, मेथी दाणे खावा, हे खावा, ते खावा, लोकांना पटतं कारण ते इन्फ्लुएन्सर आहेत. समजतंय? तसंच आपण सुद्धा फिजिशियन एज अ इन्फ्लुएन्सर असतो आणि आपण जे बोलत असतो ते ऐकत असतात. त्यामुळे काउन्सिलिंग करायच्या अगोदर तुम्हाला त्या गोष्टीचं डीप नॉलेज पाहिजे. चाइल्ड सायकॅट्री माहित पाहिजे की एक्झॅक्ट मुलं असं का करतात. आता एक एक्झाम्पल देते. 5 वर्षापर्यंत मुलांच्या ब्रेनमध्ये ती डेव्हलपमेंट नसते की चांगलं काय आणि वाईट काय समजवायची. समजा 3 वर्षाचा मुलगा घरी, एखाद्या शाळेतली मुलाची 3 वर्षाचा, एक 3.5-4 वर्षाचा मुलगा बालवाडीत जाणारा, तो समजा एखादी मुलाची शाळेतल्या पेन्सिल चोरून घेऊन आलाय आणि तुम्ही त्याच्या कंपासमध्ये ती पेन्सिल बघताय, त्याला मारून उपयोग आहे का रे 3.5 वर्षाच्या? कारण त्याचं ब्रेन सेन्सेशन शटडाऊन आहे, त्याला नाही समजत आहे हे आपण सही केलं का गलत केलं. अशा मुलांना तुम्ही काउन्सिलिंग कसं करू शकता? तर अशा मुलांना जवळ घेऊन की अरे दाखव ती पेन्सिल छान आहे रे, कधी आणलीस तू? मग हा बघेल, हा हा असं करेल. म्हणजे तो तुम्हाला दाखवेल की त्याला काय समजलेलं आहे. नंतर काय दाखवेल तो, हा अच्छा ह्या पेन्सिल कुठनं आणलीस तू, शाळेतल्या कुणाची आहे का? हा हा माझ्या फ्रेंडची आणली आहे मी. अरे वा, छानच ना, फ्रेंडची. तुला हवी अशी, मी तुला आणून देऊ अशी एक. जेव्हा मी त्याला दाखवेन की इट्स ओके, आय एम देअर, आपण नवीन घेऊया, हो हो मला पण अशी हवी, मग तो तुमच्या समोर ऍक्सेप्ट पण करेल. हो, मी माझ्या एका मित्राची खेळता खेळता माझ्या बॅगमध्ये, अरे असं झालं होय, तू घेऊन आलास होय बॅगमध्ये. आता त्याची आई त्याला ओरडणार ना, कारण त्याची पेन्सिल त्याच्या कंपासमध्ये भेटणार नाही. आई त्याला मारेल, तुला आवडेल का रे? नाही नाही नाही, माझ्यामुळे त्याला मार बसायला नको ना. कुठंतरी फिलिंग ऑफ सिम्पत्ती त्या बच्चूमध्ये डेव्हलप होईल. त्यामुळं कळतंय इमोशन्स डेव्हलपमेंट कसे होत असतात. आणि मग तो मुलगा स्वतःच्या स्वतः जाऊन ती पेन्सिल दुसऱ्या दिवशी त्याला रिटर्न देईल. आता ह्या बच्चूला प्रश्न पडला, मला नवीन मिळेल का नाही आहे? मग त्यावेळेला तुम्ही त्याला ऑलरेडी सांगितलंय, मी तुला नवीन छान ह्याच्यापासून मस्त पेन्सिल घेऊन जातो बाजारात जाऊन. सो ही हॅज अ ॲश्युरन्स, मला मिळेल.
हे काउन्सिलिंग करायला तुम्हाला चाइल्ड सायकॅट्री माहित पाहिजे ना. मुलगा चोरी करून येतोय, बरोबर आहे, एखादा पेरेंट्स घेऊन येतात की बाबा मुलगा आमचा चोरी करतो म्हणून, तुम्ही काय काउन्सिलिंग करणार? नाही त्याला जरा दुसऱ्या हे करून घ्या, त्याच्याबरोबर दुसऱ्या लोकांनी बोला. नाही, दुसऱ्या लोकांनी बोलायची गरज नाही. सिंपल चाइल्ड सायकॅट्रिस्टच्या गोष्टी असतात. किंवा आपल्या समोर जर एखादा, समजा यू आर ऍज अ फिजिशियन 30 years ओल्ड आणि 60 वर्षाचा म्हातारा तुमच्या समोर येऊन बसलाय, काय काउन्सिलिंग करणार आहे त्याला? तो काय म्हणणार? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आणि उन्हाळे मी जास्त बघितलेत बाई म्हणणार. मग त्या टाइम इमॅजिन, काउन्सिलिंग हा पार्ट जितका दिसतो तितका सोपा नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रॉपर नॉलेज, बरेचसे बुक्स वाचून काढून, तुम्हाला बरेचसे भले तुम्हाला एक्सपिरियन्स भेटले नाहीयेत त्या लेवलचे, पण त्या एक्सपिरियन्सेस बुकच्या थ्रू तुम्हाला रिडिंग करून नॉलेज मिळवायला पाहिजे की बाबा असं काय ह्याच्याबरोबर घडलं, ह्या सिच्युएशन मध्ये मी तिला काय काउन्सिलिंग करू. समजा एखादी लेडी आहे, ओल्ड लेडी आहे, तिची मुलं तिला आता घरात ठेवत नाहीयेत, बाहेर हाकलून काढलंय आणि ती डिसीजला गेली, कुठल्या तरी वृद्धाश्रमात टाकलंय, तुम्ही काय काउन्सिलिंग करणार आहे तिला? तुम्हाला कितपर्यंत नॉलेज आहे की वृद्धाश्रमात जाणं म्हणजे काय हर्टिंग असतं? तुम्ही एक्सपिरियन्स घेतलाय? कळतंय? सो काउन्सिलिंग हा असा एक पार्ट आहे. सांगायचं एवढंच आहे की तो प्लॅनपूर्वक केला पाहिजे. जसं आमचा केस टेकिंग प्लॅनपूर्वक, गिव्ह अनादर टाइम. काउन्सिलिंग करण्यासाठी तुम्ही वेगळा वेळ द्या, अनादर चार्जेस पण वेगळे घ्या, पण काउन्सिलिंग हा सेक्शनच पूर्ण वेगळा ठेवा. केस टेकिंग मध्ये त्याला घुसाडू नका. सायलेन्स म्हणजे ते नाही, बाहेर सायलेन्स म्हणून मोबाईल शटडाऊन वगैरे, तो सायलेन्स नाही. सायलेन्स ह्याचा होमिओपॅथीमध्ये वेगळा मिनिंग आहे. सायलेन्स मीन्स काय? बऱ्याच वेळेला पेशंट एका फ्लो मध्ये बोलत असतो, खूप रडत असतो, त्या दरम्यान तुमचं सायलेन्स राहणं खूप गरजेचं आहे. त्या दरम्यान तो बोलत असताना मधी बोलणं, अरे असं झालं होय, नॉट गुड. त्याला त्याच्या फ्लो मध्ये बोलत जाऊ द्या. तुम्हाला जिथं वाटतं तो थांबतो तिथून तुम्ही सुरुवात करा. सायलेन्स ह्याचा मिनिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीला फ्लो मध्ये वाहत जाऊ द्या. प्लस केस टेकिंग संपल्यानंतर तुम्हाला असं वाटतं केस टेकिंग संपली, मे बी थोडा सायलेन्स ठेवल्यामुळे त्याला एखादी जुनी गोष्ट आठवेल जी तुमची रेमेडी देऊन जाईल. कळतंय? सो आपल्या होमिओपॅथीमध्ये सायलेन्सचा मिनिंग आहे शांत बसून समोरच्याला समजून घेणं, ऍब्सॉर्ब करून घेणं. दॅट इज अ सायलेन्स. हा, त्यावेळेला आपला मोबाईल सायलेंट असला पाहिजे, बरोबर आहे, कारण तो पेशंट रडतोय, काहीतरी घरातलं वाईट सांगतोय, माझी सासू मला अशी करते, मला घरातले असे करतात, आणि त्यावेळेला तुमचा फोन वाजला, किती चुकीचं दिसेल ना. तुम्हीच इमॅजिन करा ना, तुम्ही दोघी मैत्रिणी बोलताय, ही काहीतरी आपल्या मैत्रिणीला सांगते आणि ही ना तोपर्यंत मोबाईल उचलला, हिला काय वाईट वाटेल रे, की बाबा मी बोलतेय ना यार, ऐक ना माझं जरा. असं केस का असती रे, ऐक माझं. कळतंय तुम्हाला? पेशंटला एवढंच असतं, माझा दर्द, माझे फिलिंग्स मला समजून घ्या. कसं होतं माहितीये, रोजचं मरे त्याला कोण रडे म्हणतात सगळेजण. आपल्या घरातल्या पेशंटला काय समजतात, रोजच आहे हिचं दुखणं, रोजच आहे बडबडणं, काय ऐकायचं. मग तिला असं हवं असतं किंवा त्याला असं हवं असतं की मी कुणासमोर तरी व्यक्त होऊ. आणि आपला केस टेकिंग हा असा एक टाईप आहे ना, जिथं आपला 60% पेशंट रिलीफला जातो. कारण आमच्या ओपीडी मध्ये आम्ही बऱ्याच वेळेला बघितलंय, 1 तासाच्या केस टेकिंग नंतर पेशंटच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माईल असतं आणि तो नक्की जाताना दार उघडून, छान वाटलं डॉक्टर तुमच्याबरोबर बोलून. इथं तुम्ही केस टेकिंग जिंकलात. रेमेडी नंतर काढायची, पण त्याच्या अगोदर केस टेकिंग मध्ये पेशंटला अर्ध जिंकून घ्यायचं असतं, इन अ प्रॅक्टिस. कळतंय? इन्फॉर्मिंग. आता इन्फॉर्मिंग म्हणजे काय? जो काही त्याचा डिसीज आहे त्या डिसीज विषयी त्याला एक्सप्लेन करणं, प्रॉपरली समजावून सांगणं की त्याच्या बॉडीमध्ये एक्झॅक्ट काय घडलंय. बाबा तुझे न्यूट्रोफाईल काउंट कमी झालेत, तुझे WBC वाढलेले आहेत, किंवा तुझ्या बॉडीमध्ये अशी गाठ झाली आहे, किंवा जे काही XYZ असेल ते रिलेटेड टू त्याला केसचं प्रोग्नोसिस काय असू शकतं, किंवा आपल्या केसमध्ये तू किती डीपली ह्या गोष्टींचा विचार करायचा, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. कारण प्रत्येक डिसीजला एक लक्षात ठेवा, पेशंटला अवेअर करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला असे होतात की रिलेटिव्ह म्हणतात की आमच्या पेशंटला कॅन्सर झालाय, सांगू नका, हे सांगू नका. दॅट कंडिशन डिपेंड तुमचं आणि पेशंटचं रिलेशनशिप कसं आहे. इंटरप्रिटिंग खूप महत्वाचं आहे. इंटरप्रिटेशन खूप खूप महत्वाची गोष्ट आहे. जे दिसतं त्यातून तुम्ही सगळा गुंता सोडून त्याचं एक्झॅक्ट इंटरप्रिट करणं. एक जोक सांगते. एक कॉलेज असतं, मेडिकल कॉलेज असतं, डॉक्टरांचं आपल्या कॉलेज असतं, असं एक कॉलेज असतं. तिथं ना एक मुलगा असतो, खूप शाय, कधीतरी म्हणजे कुठंतरी बोलणारा, पण अभ्यासू किडा, खूप अभ्यास करणारा, चष्मा, आणि असा एकदम म्हणजे नो पर्सनॅलिटी नथिंग असा एखादा क्लासमध्ये असतो, पण नेहमी रँकर, गोल्ड मेडलिस्ट. मला माहिती तुमच्यात कोण आहे. आणि एक मुलगी असते क्लासमध्ये,
खूप सुंदर, खूप सुंदर, जिच्यामध्ये सगळेजण इंटरेस्ट घेत असतात, अशी एक मुलगी असती. हा, आणि ही मुलगी असती ना, ही नेहमी फक्त क्लासमध्ये ह्याच्याशीच बोलत असती. आणि हा ऑफकोर्स, आता तुम्ही विचार करा, एखाद्याची पर्सनॅलिटी प्रॉपर नसेल, एखादा मुलगा खूप शाय असेल, त्याची अँझायटी किती वाढत असेल की यार क्लासमधली सगळ्यात सुंदर मुलगी, जिच्या मागं सिनियर्स पण येतात, सगळे ज्युनियर्स पण येतात, आणि ती माझ्याशी बोलते. अँझायटी विचार करा त्या पेशंटची, आपल्या स्टुडंटची. काय होतं, ही मुलगी दरवेळेला ह्याच्याकडून नोट्स घेऊन जात असती, अभ्यास करत असती, पास होत असती. फायनल इयर होतं, पास होती, आणि पास झाल्यानंतर ती त्या मुलग्याला काय म्हणती, तू माझ्यासाठी 4 वर्ष, इतकी वर्ष नोट्स काढलीस, माझ्याबरोबर एक कप कॉफी पिशील काय? ज्या मुलगीच्या बरोबर कॉफी पिण्यासाठी पूर्ण कॉलेज पागल आहे, ही त्या पर्सनॅलिटीला म्हणती कॉफी प्यायला येते का? इमॅजिन त्याची कंडिशन काय झाली असेल. रात्रभर बिचारा झोपला नाही, हडबडीमध्ये होता, रात्रभर झोप झालेली नाहीये. रूममेटला विचारतोय, हा शर्ट घालू, हे जॅकेट घालू, हा कलर घालू, पॅन्ट ही घालू, ती घालू. कसा तरी रेडी झाला, प्रिपेअर झाला. ऑफकोर्स मुलगीच्या अगोदर येऊन बसायला पाहिजे ना, त्याची पर्सनॅलिटीच ती आहे. कॉफी शॉप मध्ये हा 15 मिनिटं येऊन अगोदर बसलाय. वेटर 10 वेळा विचारतो, काय आणू? थांबा येणार आहेत, थांबा येणार आहेत. 10-15 मिनिटं होतात, मुलगी त्याच्या टाइमवरती येते. मुलगीला बघून ह्याचे पाल्पिटेशन्स कुठल्या लेवलचे वाढले असतील? सीन इमॅजिन करा, पाल्पिटेशन्स वाढलेले आहेत. तो मुलगा, ती मुलगी समोर येऊन बसली, दोघं छान गप्पा मारायला लागलेत. हा जरा शाय व्हायला लागलाय. वेटर आला, काय सांगू? हा 2 कप कॉफी. हडबडाडीतच त्याने आन्सर दिलं, 2 कप कॉफी. कॉफी समोर ठेवली. आता समोर त्या टेबलवरती एक सॉल्टची बॉटल असते, एक साखरेची बॉटल असते, प्रत्येक टेबलवरती कॉमन आहे. आता ह्यानं हडबडाडीमध्ये काय केलं, सॉल्ट टाकला साखरेत, आपल्या चहा कॉफीमध्ये. आता कॉफीमध्ये सॉल्ट टाकल्यानंतर ती मुलगी बघितली, अरे तू सॉल्ट नाही, नाही मला कॉफी विथ सॉल्ट प्यायची आहे, कारण हा इमेज कॉन्शियस आहे ना, याला दाखवायचं नाहीये ना मला की मी किती पॅनिक झालं तिच्यासमोर. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ना, आणि फर्स्ट टाइम याला भेटतेय. त्यानं कॉफीमध्ये मीठ टाकलं आणि गटागटा कॉफी पिऊन टाकली. झालं, यांच्या दोघांचं लग्न पण झालं. लग्न झालं, रोज सकाळी त्याला कॉफी विथ मीठ रोज सकाळी मिळतोय. हा, ही असंच चालू होतं. 4-5 वर्षांतर समथिंग डिसीज झाला, त्या म्हणजे डॉक्टरला काहीतरी त्रास झाला. मग ते त्यांच्या एका डॉक्टर फ्रेंड कडे, इमॅजिन तुमचाच एखादा रूममेट जो तुमचा डॉक्टर, त्याच्याकडे तुम्ही गेला होमिओपॅथिक मेडिसिन घेण्यासाठी. दोघं बसली समोर, केस झाली, सगळं झालं. ती मुलगी एकदम म्हणते, डॉक्टर एक युनिक गोष्ट आहे, ह्याला सॉल्ट +3 ला डिझायर आहे बघा. इंटरप्रिटेशन कळालं, सॉल्ट 3 ला प्लस आहे. मग ठीक आहे म्हणले डॉक्टर, एक काम करा मॅडम, थोडं मी ह्याच्याशी पर्सनल बोलतो, तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर जाऊन बसा. मग कळालं की हा सॉल्ट हडबडाडीमध्ये घेत होता, याला सॉल्ट डिझायर कधीच नव्हतं. कळतंय? इंटरप्रिटेशन म्हणजे अशा एक छोटस जोक होता, पण त्यामधून समजून घ्या की लाईफमध्ये अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे इंटरप्रिटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. गुंतागुंत झालेला पेशंट तुमच्या समोर येणार आहे आणि त्यातून तुम्हाला प्रॉपर अल्फाबेट काढायचा आहे. एखादी सून येते, सून काय म्हणत असती, सासू सतवती, सासू रडवती, सासू मारती, सासू हे करती. आपल्याला कॉईनची एकच बाजू माहितीये, कॉईनची सेकंड बाजू माहितीये का? एक केस घडली होती, एक पेशंट होता, तो पेशंट माझ्याकडून येत होता साताऱ्यावरून आलेला. ती लेडी केसला, त्याच्या बच्चूला ना हिमॅन्जिओमा होता, 3 वर्षाचं बाळ होतं, 3-3.5 वर्षाचा हिमॅन्जिओमा होता. हिमॅन्जिओमा म्हणजे तुम्हाला कळतं अनट्रीटेबल डिसीज आहे. फक्त त्या बाळाच्या हिमॅन्जिओमा मधून ना कंटिन्युअसली ब्लिडिंग व्हायचं आणि त्याला प्रत्येक वेळेला ना पेडियाट्रिशियनकडे ऍडमिट करून त्याला मग ब्लड चढवायला लागायचं. इतकी वाईट, असा पूर्ण पाय हिमॅन्जिओना भरलेला, खूप वर्स्ट पाय दिसत होता त्या 3 वर्षाच्या बाळाचा. आली, आता बघा जो डिसीज होता तो मला काय सांगत होता, इट इज समथिंग सिफिलिटिक मायाझम. मला डिसीज सांगून जात होता की सिफिलिटिक मायाझम आहे. माझ्या डोक्यामध्ये पहिला ते आलं. केसला ती पेशंट बसली, केसला जेव्हा ती माझ्यासमोर बसली ना, पाय वर घेतले तिनं दोन्ही, म्हणजे ती माझ्या समोर बसली होती एका डॉक्टरच्या समोर, पण अनसिव्हिलाइज्ड प्रकारे ती समोर बसली होती आणि रडायला चालू केलं. म्हणली, मॅडम माझ्या घरचे खूप मारतात मला, एकदा मी त्यांच्यावरती पोलीस केस पण केलेली आहे आणि मी ह्या एवढ्या लहान मुलाला घेऊन तिकडून अक्षरशः साताऱ्यावरून पळत आलेली आहे. मॅडम माझ्या पायात चपला पण नाही आहेत, मला सासू माझ्या नवऱ्याबरोबर राहू देत नाहीये, रोज मारती मला, जेवणासाठी त्रास देते, म्हणजे इतक्या लाभ स्टोरीज. अरे रे, काय मदर इंडिया बिचारी. माझ्या मनामध्ये एक इंटरप्रिटेशन काय झालं की किती ग्रीफ मध्ये आहे ही बाई, हिला किती सतवलं गेलंय ना, किती त्रास दिला गेलाय. पण मला डिसीज तर वेगळा सांगत होता. अरे डिसीज तर सांगतोय की ही एवढी पण सोजवळ नाहीये बाई. हिचा डिसीज जो ऑफकोर्स बच्चूमध्ये, हिच्या प्रेग्नन्सीमध्येच काहीतरी डिसीज डेव्हलप झालाय ना, डिसीज वेगळा सांगतोय. आणि मी कॉईनची एकच साईड ऐकली होती, कॉईनची दुसरी साईड ऐकली नव्हती, त्यामुळे मी पटकन जजिंगला गेले नव्हते.
ठीक आहे म्हणले, इट्स ओके. तुमच्या घरचं रिपोर्ट्स कुठे आहेत? तर ती म्हणली बापाच्या जवळ आहे त्याच्या. म्हणलो बाप आला नाही ह्याच्या केस टेकिंगला, पैसे कोण देणार आहे, ह्याच्या पुढचे ट्रीटमेंटचे पेमेंट कोण देणार आहे? नाही हो मॅडम, मी ज्या ठिकाणी कुठून कुठून मागून मागून पैसे आणते. हे सगळं तिनं मला सांगितलं. आणि त्या दरम्यान तिनं मला एक पोलीस केस पण सांगितली होती की हिनं अशी वेळ आलेली की हिला इतका त्रास गेला की ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊन आली, अशी तिनं मला केस सांगितली. इट्स ओके. मग मला म्हटली की माझे जे हस्बंड आहेत ना त्यांना सांगून तुम्ही मॅडम फाईल मिळती का बरा, बापाला काय पडलेली नाहीये पोराची. आता तर त्या दरम्यान ना कोरोना पिरियड होता, म्हणजे तो एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता ना, तो प्रकार त्यावेळेला होता. म्हणजे टोटली सगळं शटडाऊन होतं की साताऱ्यावरून इकडं कोणी येऊ शकत नव्हतं, आपण कोल्हापूर टू इकडं फिरू शकत नव्हतं, अशी त्यावेळेची कंडिशन होती. मला आठवतंय. ऑफकोर्स मला आता व्हॉट्सअपवरच त्याच्याकडून मागून घ्यावे लागणे असतील. आमच्या बाहेर रिसेप्शनिस्टने कॉल केला की सर आम्हाला फक्त बच्चूचे रिपोर्ट्स हवेत का. तो एकदम भ्याला आणि तो म्हणला का काय झालं माझ्या बाळाला. रिसेप्शनिस्ट म्हणाली असं असं केस झाली आहे. केस कुठं झाली? त्याने इन्क्वायरी केली. म्हणला मॅडमची फोन द्या बोलायला. मी त्याच्याशी बोलले. एकदम भ्याला होता तो. मॅडम का काय झालं, परत रक्त यायला लागलं का, मी येऊ का? म्हटलं सर तुम्ही आता कसे येणार, म्हटलो लॉकडाऊन आहे स्ट्रिक्ट आणि नॉट पॉसिबल साताऱ्यावरून. मॅडम तुम्ही फक्त सांगा, तुम्ही वेळ द्या, मी हजर आहे तुमच्यासमोर. तो व्यक्ती त्या लॉकडाऊन पिरियडमध्ये साताऱ्याच्या कुठल्या कुठल्या आतल्या रस्त्याने आय डोंट नो माझ्या क्लिनिक पर्यंत पोहोचला. इमॅजिन ती बाई बोलत होती ते खरं असेल आहे की ह्या माणसाला त्या पोराची काही पडली नाहीये. मग मला असा प्रश्न पडला होता की आता ह्याला विचारू का नको, दुसरी साईड विचारू का नको, कारण इट इज अ सेन्सिटिव्ह मॅटर आणि कुणाचं तरी फॅमिली मॅटर होतं, आपण किती आत पडायचं. पण मला होतं की रेमेडीला म्हणजे त्या पेशंटला ट्रीटमेंट द्यायचीच होती आणि मला सगळं पिक्चर असं एकदम गुंतागुंतीचं दिसत होतं. त्या माणसाला म्हणलं सर थोडा वेळ तुम्ही द्याल का जरा मला. हो म्हणले मॅडम विचारा ना काय हवंय, तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन देतो. मी बोलायला स्टार्ट केल्यानंतर त्या व्यक्तीनं मला इतक्या वियर्ड गोष्टी सांगितल्या त्या लेडी विषयीच्या. मला त्यानं सांगितलं ही लेडी सेकंड मॅरेज आहे, फर्स्ट मॅरेज मधून पळून आली आहे, पण मला तिनं सांगितलं नव्हतं की इट इज हिज सेकंड मॅरेज. आम्हाला न सांगता लग्न केलंय. सेकंड, लग्नानंतर हिला फक्त हवं होतं की मी आणि माझा हस्बंडच घरी राहावं, आई घरी राहू नये, म्हणून आईला कंटिन्युअस दिवसभर काम लावतीये. तिनं दुसरीकडे निघून जावं, मुलीच्याकडे निघून जावं म्हणून इतका त्रास देते. आणि जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो ना तेव्हा ही उलट करायची, तुमची आई किती मला सतवते, जेव्हा की माझी आई अशी नाहीये हो मॅडम, भोळी भाबडी साधी, कुठं शिकलेली नाही काय नाही, गावंडळ बाई, 9वारी साडी घालणारी बाई आहे, ही काय हिला सतवणार आहे. हे सगळं सांगितलं. नंतर बोलता बोलता इतक्या वियर्ड गोष्टी त्यानं मला सांगायचं केलं की मी म्हणलं पोलीस केस काय मॅटर होतं, तुमच्या घरावरती पोलीस का केस. मॅडम पोलीस केसचं काही नव्हता इश्यू. एकदा ही दारामध्ये एका वियर्ड प्रकारे बसली होती. मी हिला 2दा म्हटलो आज जा, बाहेर बरीचशी लोक ये जा करतात रस्त्यावरनं, तू अशी रस्त्यावरती बसू नकोस. 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, पण ह्या बाईने ऐकलं नाही आणि माझा संतापाचा पारा त्या दिवशी डोक्याच्या वर गेला आणि माझा हात उचलला गेला आणि तिनं हात उचललेल्याचा बहाणा केला, बाळाला घेतला आणि पोलीस स्टेशनमध्ये गेली. म्हणजे इमॅजिन, मला जी साईड दिसली होती त्या लेडीची ती वेगळी होती, पण मला केसचा जेव्हा दुसरा अँगल समजला तेव्हा माझ्यासमोर काय आलं, पूर्ण केसच फिरली ना. मी जिला ग्रीफ, जिला दुःख, जिला त्रासलेली वैतागलेली बाई समजत होते, ही बाई तर शातीर निघाली. माझ्यासमोर इमेज कॉन्शियस मध्ये तिनं काय शेड माझ्या समोर आणली होती आणि मला मिळाली कशी शेड. सो कॉईनच्या 2 साईड्स असतात. आपण काय करतो बऱ्याच वेळेला केस टेकिंग मध्ये ना एक साईड घेऊन जजिंग करून रिझल्ट देऊन टाकतो किंवा रेमेडी देऊन टाकतो, सेकंडचा कधी विचार करत नाही. सो थिंक ऑन सेकंड साईड, कारण ती सेकंड साईड तुम्हाला कोण दाखवून देणार आहे, तुमचा डिसीज पिक्चर. एक ड्रग पिक्चर आहे, एक डिसीज पिक्चर आहे. डिसीजचा पिक्चर तुम्हाला मायाजमच्या थ्रू तुमच्या केसमध्ये एंट्रीला मदत करणार आहे. सो इंटरप्रिटेशन म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणून दुनिया फसती. कळालं आपल्याला, ते समोरची बाजू आणि प्लस मागचं काय अंधार आहे तो ट्राय टू फाइंड आउट. जर केसमधून मिळाला तर वेल अँड गुड, कारण बऱ्याच वेळेला केसमधून मिळत नसतं, कारण दुसरे कोणी सांगणारे असतात नसतात रिलेटिव्ह, माहितीये ना. पण तेव्हा तुम्ही तुमच्या स्किलनी किंवा तुमच्या ज्या आर्ट आहेत तुमच्याकडे एखाद्या व्यक्तीकडून काढून घ्यायच्या, त्याच्यातून ते तुम्ही काढून घ्यायला शिका. रिफ्युजिंग म्हणजे पेशंट म्हणतोय, आपण त्याला सांगतो ना की डाएट मध्ये बाबा स्मोक अल्कोहोल घेत असेल तर घेऊ नये, पण तो पेशंट म्हणतोय नाही मी स्मोक केलं तर चालेल ऑकेजनली, मी कधीतरी ऑकेजन. रिफ्यूज. आपल्या मेडिसिनला ही गोष्टी चालत नाही तर चालत नाही. एखादा व्यक्ती गॅस्ट्रिक अल्सरचा येतो आणि रोज त्याला काहीतरी बाहेरचं खायला पाहिजे, पाणीपुरी पिझ्झा बाहेरचं सगळं खायला पाहिजे, रिफ्यूज. नाही म्हणजे नाही. कारण हे बघा काय होतं, फक्त एखाद्या पेशंटला रिझल्ट द्यायचा म्हणजे फक्त आपली रेमेडी किंवा आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, समोरच्या व्यक्तीनं पण त्या सगळ्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे ज्या आपण त्याला सांगत असतो. रिफ्युजिंग म्हणजे आपल्या थेरपीने न चालणाऱ्या गोष्टींना तुम्ही नाकारा. अल्कोहोल, स्मोकिंग,
किंवा फास्ट फूड खाणं या गोष्टी नाही चालत तर नाही. ओबेस पर्सन आहे आणि फक्त होमिओपॅथीच्या जीवावर तिला वेट लॉस करायचा आहे, कितपर्यंत? डाएट मेंटेन करायला पाहिजे, तिने एक्सरसाइज मेंटेन करायला का? तुम्ही म्हणणार अरे होमिओपॅथीनं तुमचं वेट लॉस करून देतो. खोटी आश्वासनं पेशंटला देऊ नका. जिथं तुम्हाला वाटतंय मला लिमिटेशन आहे, दॅट टाइम लिमिटेशन इज लिमिटेशन. 20 mm चा स्टोन आहे, तुम्ही खेळत बसणार आहे का पेशंट बरोबर? आपल्या होमिओपॅथीमध्ये पहिलाच आपल्याला मेरिट आणि डिमेरिट्स दिलेले आहेत, लिमिटेशन दिलेत ना. पेशंटचा हात फ्रॅक्चर आहे आणि मी म्हटलं त्याला सिम्पायटम दे, सिम्पायटम आर्निका कर, पॉसिबल आहे. जिथं त्याला जाऊन सर्जिकल ट्रीटमेंट किंवा त्याला जे काही ऑर्थोकडून घ्यायचं आहे ते घ्यायचंच आहे. सो पहिला तुम्ही तुमचे लिमिटेशन समजून घ्या, देन स्कोप फाइंड आउट करा. इम्पथायझिंग, बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट एखादे खूप सेन्सिटिव्ह होऊन जातो आपण त्यांच्याविषयी, त्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख म्हणायला लागतो, याला इम्पथायझिंग म्हणतात. आणि इट इज अ नॅचरल प्रोसेस. ऑफकोर्स बऱ्याच वेळेला केस टेकिंग मध्ये आपल्या पेशंटचे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या असतात, त्या आपल्या आयुष्याशी पण त्या घटना मिळत्या जुळत्या असू शकतात ना. कधी केस टेकिंग घेतलंय तुम्ही? केस टेकिंग नाहीच ना कुणी घेतलेलं? अच्छा, जेव्हा तुम्हाला येईल ना तेव्हा मी बोललेले हे पॉइंट्स आठवतील. नॉट ऍक्सेप्टिंग. पेशंट हॅज इट्स ओन वर्ड अँड द फिजिशियन समटाइम्स डज नॉट ऍक्सेप्ट इट. पेशंटला वाटतंय मी जे केलंय ते सही केलंय, कळतंय? आता ती एक एक्झाम्पल दिलेली पेशंट हिमॅन्जिओमाची, तिला वाटत होतं माझं सही होतं, मला माझी सासू त्रास द्यायची, हे तिचं वर्ड होतं, पण मला ऍक्सेप्ट नव्हतं. सो मी नाही ऍक्सेप्ट करणार. जर माझ्या मनाला हे पटत नाहीये तर पटत नाहीये. डोंट रिजेक्ट द पेशंट, रिजेक्ट द थॉट्स. पण मी ती केस सोडली का? नाही. त्या केसला मी जितक्यापर्यंत खेळवता येईल लांबपर्यंत मी नेलं. ऑफकोर्स हिमॅन्जिओमा ट्रीटेबल नव्हता, पण त्याचं जे होतं ना की त्याला ब्लिडिंग यायचं सारखं पायातून किंवा त्याच्या पायामधून, त्यामुळे त्याला ऍडमिट, ते सगळं आता त्या बच्चूचं स्टॉप आहे. हिमॅन्जिओमा ॲज इट इज आहे. थोडेसे बॉर्डर लाईन कुठेतरी आत गेलेले आहेत. आज 6 वर्ष झाली, 6-7 वर्ष झाली त्या केसला. असं काय बिग अचिव्हमेंट नाही मिळालेली आम्हाला, पण एकच झालं, त्याचं जे लाईफ ला थ्रेटनिंग गोष्ट होती की त्याचं ब्लिडिंग व्हायचं, ते स्टॉप झालं आणि बॉर्डर्स थोड्या आत जात आहेत. पण इतका मार्केबल रिझल्ट नाही मिळालेला माझं. एक दुसरी पीपीटी काढायची होती केसची. हे आपल्या सगळ्या झाल्या केस कशी घ्यायची. हा क्लोज करा. पारू 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 इडिटेड. हा हा पारू इडिटेड. आता बऱ्याच वेळेला आपण केसमध्ये माइंड माइंड माइंड, तुम्ही जसं फायनल इयर इंटर्नशिपला जाणार आहे, तुम्ही ऐकणार आहे माइंड असती केसमध्ये, माइंड बघायची असती, बरोबर आहे. पण बऱ्याच वेळेला असं होतं की माइंड भेटतच नाही ना. मग आता त्यावेळेला आपल्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये कसं करायचं? माइंड नाही भेटत आहे, तेव्हा मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये काढलेल्या ह्या काही गोष्टी आहेत. एक फिजिकल जनरल, देन कीनोट प्रिस्क्रिप्शन, आणि थर्ड इज अ सायकोडायनॅमिक केस स्टडी. मला जेवढ्या आजपर्यंतच्या केसेस भेटलेत त्यामध्ये मी ह्या 3 वेनी गेलेली आहे. फर्स्ट आहे फिजिकल जनरल. बऱ्याच वेळेला केसला माइंड मिळत नाहीये, पण केंट सर नेहमी सांगायचे की जनरल सिम्पटम्स आर मोर इम्पॉर्टंट, कारण जनरल प्रिडिक्ट ॲज अ होल आहे ना. जनरल सिम्पटम्स माहिती आहेत ना तुम्हाला बेसिकली काय असतात? ते पेशंटला फुल दाखवत असतात ना. तुमचं थर्स्ट, ॲव्हर्जन, तुमचं पर्स्पिरेशन, तुमचा फीवर, हे जनरल सिम्पटम्स आहेत ना तुमचे. आणि ज्यानं जनरल सिम्पटम वरती रेमेडी काढली त्यानं परफेक्ट रेमेडी काढली. कारण फॉलोअप मध्ये घेत असताना आपण नेहमी विचारत असतो तुमचे फर्स्ट जनरल कसे आहेत. जेव्हा एखाद्या पेशंटचा फॉलोअप होतो ना तेव्हा फॉलोअप मध्ये विचारलं जातं की तुमचं भूक लागतीये का, पोट स्वच्छ होतंय का, केस गळती कशी आहे, तुम्हाला रात्रीची झोप, ह्या सगळ्या जनरल गोष्टी आपण जेव्हा फॉलोअप मध्ये विचारतो तेव्हा आपण ठरवतो पेशंट आपला किती रिकव्हरीला गेलेला आहे. कारण काय होतंय बघा, काली सारखी शेड जर फॉलोअपला आली, काली कसा असतो, काली शेड माहितीये, काली कार, काली फॉस माहितीये रेमेडी? ठीक आहे, मी सांगते. काली अशी शेड आहे ना रेमेडी मधली की जी अनसॅटिस्फॅक्टरी असती, तिला कधीच समाधान वाटत नसतं. आणि चुकून जर कालीची पहिली केस झाली असेल तर ती फॉलोअपला काय म्हणणार, बरं वाटलं तरी? मला अजिबात बरं वाटलेलं नाही. तिचा फिक्स सेंटेन्स असतो. ती कुठल्याही फॉलोअपला कधी सॅटिस्फॅक्टरी व्यक्ती नसते. मग अशा टाइम मध्ये ओळखायचं कसं की ही आपल्याला रिझल्ट भेटलाय का नाही? आस्क देअर जनरल सिम्पटम्स. तुझं थर्स्ट कशी आहे आता, ॲपेटाईट कसं आहे, प्रॉपर स्टूल पास होतंय काय, प्लस तुझे मेन्सेस आता रेग्युलर आलेत काय, ह्या गोष्टी जनरल ज्या तुम्हाला इंडिकेट करतात, ह्या गोष्टी तुम्हाला दाखवून देतात की पेशंट इज गोइंग गुड.
कंडिशन. समजलं? सो जनरल सिम्पटम्स आर इम्पॉर्टंट. देन बऱ्याच वेळेला काहीच नाही भेटत, स्पेशली अक्यूटला फ्रेश सिम्पटम असतात. अक्यूट केस माहितीये, ज्या आता रिसेंटली सर्दी खोकला आहे, मग अशा केसेसमध्ये तुम्ही काय करणार? की नोट प्रिस्क्रिप्शन. आणि लास्ट इज जो डिटेलमध्ये जाणार आहे तो सायकोडायनॅमिक. आता की नोटमध्ये फॉर एक्झाम्पल ब्रायोनिया रस्टॉक्स माहिती आहेत, त्याचे क्लिअर कट की नोट सिम्पटम्स आहेत. बरोबर आहे? जर मोशन केल्यानंतर बरं वाटतंय, रस्टॉक्सचा विचार करणार, रेस्ट घेतल्यानंतर बरं वाटतंय. ब्रायोनियाचा विचार करणार, अस्थमा रिलीव्ह बाय नी एल्बो पोझिशन, मेडोरायनम इज गुड रेमेडी. कळतंय? म्हणजे हे काय आहे, तुमच्या प्रॅक्टिस मधले की नोट्स आहेत. आणि की नोट्स बऱ्याच वेळेला कुठं उपयोगाला येत असतात? तुमच्या अक्यूट केसेसमध्ये. समजतंय? फिजिकल सिम्पटम्स. आता आम्ही तुम्हाला काही केस दाखवते ज्या फिजिकल सिम्पटम वरती, जनरल वरती साध्या साध्या रुब्रिकच्या थ्रूच कव्हर केल्या गेल्या आहेत. एक वर्षाचं बाळ होतं, कम टू ओपीडी फॉर अ लेफ्ट साइड स्क्रोटम स्वेलिंग. अनाटॉमी वगैरे माहिती आहे ना जरा आता तुम्हाला? स्क्रोटम स्वेलिंग ड्यू टू चाइल्ड. 1 वर्षाचं बाळ मला काय हिस्ट्री देणार आहे? आणि मला रिलेटिव्ह कडून पण काय अशी खास हिस्ट्री मिळाली नव्हती. आता काय करू? करणार काय मी? मला काहीच हिस्ट्री मिळत नाहीये. फक्त काय दिसतंय? लेफ्ट साइडला स्क्रोटमला स्वेलिंग दिसतंय. समजतंय? फिजिकल सिम्पटम्स आर मोअर ही लाईक्स अ स्वीट टेस्ट. त्याला खाण्यामध्ये तसं गोड असं काही दिलं ना जिभेवरती तर त्याला ते खूप आवडायचं. मिठाचं काही लावलं आवडायचं नाही. दुसरे त्याला स्वीट एनी टाइम द्या. आता 1 वर्षाचं बाळ होतं म्हणजे बाहेरचं थोडं थोडं फुडिंग चालू झालं होतं. चाइल्ड थर्मली हॉट. मोस्टली लहान मुलं सगळी हॉटच असतात, अंगावरचं फेकून काढत असतात, फॅन हवा असतो, जेवढं ओपन एअर मध्ये बसवाल त्यांना आवडत असतं. नो एनी स्पेसिफिक कॉज फॉर स्वेलिंग. म्हणजे काय? कुठं ट्रॉमा झाला होता काय? पडलं होतं का? बाळ लागलं होतं का? कुणी बॉल मारलाय का खेळता खेळता? नथिंग. असाही कुठला कॉज भेटला नाही. सिंपल एवढंच भेटलं होतं केसमध्ये की लेफ्ट साइडला स्वेलिंग आहे त्याला स्क्रोटमला. ऑल्सो हॅव रेपट्रायझेशन साध्या साध्या गोष्टीमधून केलं, काही केलेलं नाही. हायड्रोसिल स्क्रोटम मेल सेक्शुअल ऑर्गन मध्ये जाऊन, आता हे तुम्ही जेव्हा तुम्हाला रेपट्रायझेशन म्हणजे काय कळेल त्यावेळेला कळेल. मेल सेक्शुअल ऑर्गन हा जेव्हा आपण चॅप्टर ओपन करणार त्याच्यामध्ये स्क्रोटम सेव्हिलिंगला हायड्रोसिल हाचं डायग्नोसिस आहे. हायड्रोसिल टाकलं, रेमेडी आली, म्हणजे ग्रुप ऑफ रेमेडीज आल्या. देन जनरल सेक्शन मध्ये जाऊन फूड अँड ड्रिंकला स्वीट डिझायर, पर्स्पिरेशन त्याला प्रोफ्यूज होतं. साइड लेफ्ट साइड जनरल, बाकी पण त्याच्या बऱ्याच गोष्टी जनरल भेटल्या. आणि हायड्रोसिल जनरल. सिंपल रुब्रिक. कारण मला केसच भेटत नाहीये ना, मग मला रेपट्रायझेशनचा हेल्प घ्यायचा आहे. आपल्याला काय शिकायचंय? केस टेकिंग मधून रेपट्रायझेशन मध्ये कसं जायचं. आता मला केस नाही भेटत आहे, मला जेवढा सायकोडायनॅमिक लेवलला, माइंड लेवलला केस नाही भेटली, मग मी काय करणार? सिंपल सिंपल रुब्रिक, सिंपल स्टेप्स. सिलिशिया, सर्फर, कॅल्केरिया, पल्सेटिला सगळ्या पॉलिक्रेस्ट रेमेडी आल्या होत्या. I gave him Pulsatilla 200 stat. After 7 days, swelling reduces. After 20 days, swelling totally remove. Meanwhile, I repeated Pulsatilla 3 times in one way potency. Also gave the Calcarea Phos. त्याला नंतर फ्युचर मध्ये द्यावी लागली होती. स्वेलिंग लेफ्ट साइड दिसतंय 7व्या दिवशी आणि नंतर 20व्या दिवशीपर्यंत पूर्णपर्यंत स्क्रोटमचं स्वेलिंग रिमूव्ह. ना केस डिटेलमध्ये झाली, ना माइंड घेतलं, ना काही घेतलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आपल्या रेपटरीमध्ये एवढी ताकद आहे आणि स्पेशली जनरल सिम्पटम्स मध्ये एवढी ताकद आहे. नंतर फ्युचरमध्ये जेव्हा तिनं केस बऱ्यापैकी एक्सप्लेन केली तेव्हा तिची शेड निघाली कॅल्केरिया. अजून एक केस होती, केस ऑफ 8 year फिमेल चाइल्ड हॅव्हिंग अ इम्बॅलन्स इन लोअर लिम्ब, स्पेशली लेफ्ट साइड. ती चालताना अशी पडत होती डाव्या साईडला. आणि हे सडनली घडलं होतं, असं पण नाही त्याचं खूप काळापासून होतं. सडनली तिचा डावा शोल्डर होता ना तो खाली झुकत होता. शी कांट वॉक इरेक्ट. ड्युरिंग वॉकिंग शी ड्रॉप्स ऑन अ लेफ्ट साइड सिन्स 1 year. नो कॉज, काही नाही भेटला. ती पडली आहे, ट्रॉमा आहे, काही नाही भेटलेलं. हर माइलस्टोन्स आर डिलेड. एवढंच फक्त तिच्या आईनं सांगितलं की ती जन्मापासून जे बोलणं शिकली किंवा जे चालणं होतं ते फक्त डिलेड होतं, स्पेशली स्पीच. आणि शी इज ओबेस. पूर्ण केसमध्ये एवढंच भेटलेलं होतं, काहीच भेटायला त्याने. आता काय करायचं? सिंपल रेपट्रायझेशन. तो व्हिडिओ ऑन होऊ शकतो, त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे. बॅक जा. हा मिनिमाइज करा. 1 मिनिट. माल ऍप्स ऑप्शन घ्या. हा हा नाही, हा नाही, दुसरा आफ्टरचा आहे.
हा लावा. लेफ्ट साइड जरा तिची बघा प्रॉपरली. हा तरी मध्यंतरी रेमेडी केल्यानंतरचा आहे तिचा. लेफ्टला झुकतीये ती चालताना. एक साइड पडतीये ती लेफ्टला. आफ्टर काढा. वरचा. हा हा आफ्टर मेडिसिन आहे. आता तर ही मुलगी खूपच मोठी झाली आहे, त्याची प्रॉपर चालतीये. ती हे पण घालू शकत नव्हती, पण आफ्टर मेडिसिन तिच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट पडली. मिनिमाइज केलेली. सिंपल रुब्रिक्स घेतलेले, काही रुब्रिक फॅन्सी नव्हते, काही नव्हते. हिप जॉईंट डिसीज, पेन हिप, फूड अँड ड्रिंक मध्ये स्वीट डिझायर होतं, पर्स्पिरेशन होतं जे बॅकला होतं तिला, आणि साईड तिची पूर्ण अफेक्शन साईडची राईट होती. बघा केसमध्ये जर लेफ्टला डिसीज आहे म्हणजे शी इज नॉट अफेक्टेड ऑल ओव्हर, कारण आपण जनरल सिम्पटम्स घेतो ना, इन जनरल तिचं राईट साईड होतं. आय गेव हर कॅल्केरिया काप 200, वेट पण होतं ना तिचं. कॅल्केरिया काप आफ्टर 6 months आय गॉट रिझल्ट. Repeated remedy 4 times in 1M potency. When patient come to my acute complaint, I gave her directly allopathic medicine at that time. तो व्हिडिओ आफ्टर बघितलेला आहे. एक अजून एक केस आहे. बॉय हॅव्हिंग अ डिफिकल्टी इन पिकिंग अप. एखादी वस्तू त्याला उचलता येणं त्रासदायक होतं. सिन्स 13 years. Since 13 years. When he was 1 year child, he fall down from the walker on a left side. इथं मला कॉज भेटला होता की तो वॉकर मधून खाली पडला होता आणि त्याला लेफ्ट साइडच्या हाताने फक्त काही वस्तू उचलायला त्रास होतो. तो असा पेपर उचलू शकत होता किंवा हे उचलू शकत होता. हे स्टार्टिंगच्या आमच्या करिअरच्या केसेस आहेत. हे सगळं उचलू शकत होता, पण त्याला हेवी वेट दिलं ना, म्हणजे आता तू खुर्ची उचल किंवा एखादा हेवी वेट तर उचलू शकत, राईट साइडने इझिली उचलत होता. ही हॅज डिझायर फॉर स्वीट अँड सॉल्टी फूड, माइलस्टोन्स ह्याचे पण डिलेड होते. He has a blur speech. तोतरा बोलत होता. Since birth, due to difficulty in speech, he has a shameful feeling. त्याला ते लाज वाटत होती 4 लोकांच्या पुढं, आणि या लाजेमध्ये तो काय करायचा, मारामारी करायचा. जेव्हा त्याला खूप लाज वाटायची ना, किंवा त्याला कोण मुलं चिडवली ना की तुझं बोबडा बोबडा म्हणून, तर तो त्यांना जाऊन मारायचा. His cousins teasing him, so he get angry on him and fight with him. He has a shameful feeling in a friends and feels alone. हे त्याच्या केसमध्ये आम्हाला माइंडला थोडंसं भेटलं होतं की त्याला किती वाईट वाटायचं किंवा किती एकटे पण वाटायचं, आणि तो जेव्हा शेमफुल फिलिंग मध्ये जायचा तो अँग्री व्हायचा. साऊंड कमी करा त्याचा, डबल क्लिक करा सर त्याच्यावरती. हा येईल. साऊंड कमी करा. दोन्ही हाताने उचलू शकतोय. एक हात बघा, हा राईट हँडने उचलायला लागलाय. आता डाव्या हातात दिल्यानंतर बघा त्याचं नाही. त्याला सपोर्ट दिला तरी सुद्धा तो उचलायला तयार नाहीये. एका हाताने नाही पिक करू शकत आहे. तो भीतोय पण उचलायला, त्याला भीती आहे ते पडेल म्हणून. रेपट्रायझेशन मध्ये सिंपल रेपट्रायझेशन घेतलेलं. स्पीच ब्लर घेतलेलं होतं. हा अँगर इझिली 4 सेकंद, एकटेपणाचं फिलिंग 4 सेकंद फिलिंग घेतलेलं होतं. 4 सेकंद फिलिंग, फ्रेंड्स फील्स, देन साइड लेफ्ट, लोकलायझेशन अप्पर लिम, रेझिंग आर्म. हे क्लिक करा.
तो डाव्या हाताने उचलू शकत नव्हता, आता तो उचलू शकतोय. अर्जेंटिकम नायट्रिकम 1M नर्वस सिस्टीमसाठी गुड रेमेडी होती. केस इज स्टील गोइंग ऑन आणि अर्जेंटिकम नायट्रिकम हॅज अ गुड ऍक्शन ऑन अ नर्वस सिस्टीम. सिम्पल, काही नाही, असं खूप मोठं सायन्स नाही वापरलं, काही नाही वापरलं. सिम्पल रुब्रिक्स, रेपटायझेशनची ताकद म्हणतात त्याला. सिम्पल रुब्रिक्सला तुम्ही जेवढ्या प्रॉपरली रुब्रिक्स कन्वर्ट करता येईल तुम्हाला आणि तुमच्या रेपटायझेशन मध्ये घालाल, तुम्हाला रेमेडी जवळपास चांगल्या येतील. बरेच असे सोरियासिसचे, अलोपेशा एराटाचे. लास्ट एक केस आहे, खूप सुंदर केस होती, केस ऑफ पीसीओडी. ही जाती थोडी माइंड लेवलला, आय डोंट नो तुमच्या लेवलला कितीपर्यंत ही अंडरस्टँड होईल. फिमेल, लीन, थिन, ब्युटिफुल, केम इन ओपीडी फॉर 26 वेची. मदर अँड 2 एल्डर सिस्टर. फादर इज वर्किंग इन अ केमिकल कंपनी. केसचा प्रत्येक वर्ड आणि वर्ड समजून घ्या. फादर इज वर्किंग इन अ केमिकल कंपनी. ही इज अ इरिटेबल बाय नेचर अँड डझंट टॉक टू मच. बाबा कसा होता, केसमध्ये सांगतानाच काय सांगितलेलं आहे, बाबा केमिकल फॅक्टरीमध्ये काम करायचा, चिडचिडा होता, रागीट होता. एक सिंपल फॅमिली आहे, जिला मदर आहे, 2 बहिणी आहेत. इमॅजिन द फॅमिली पिक्चर. फॅमिली हिस्ट्री महत्वाची आहे ना केस टेकिंग मध्ये, का 2 एल्डर सिस्टर्स, लक्षात ठेवा, 2 मुली घरात ऑलरेडी आहे, ही तिसरी. बाबा कुठं काम करतोय, केमिकल कंपनीमध्ये. घराची फायनान्शियल कंडिशन डोळ्यासमोर आला. प्रत्येक एकेका पेशंटच्या सेंटेन्स वरती तुम्ही सगळ्या गोष्टींना रंगवायला चालू करायचं, पिक्चर क्रिएट करायचं. कंपनी, ही इज अ इरिटेड बाय नेचर अँड डज नॉट टॉक टू मच. मदर इज अ हाऊसवाईफ, फिअरफुल, अँशियस पर्सनॅलिटी. बाबा इतका चिडका म्हटल्यानंतर आई बिचारी गप्पच बसायला पाहिजे, म्हणून तर संसार चाललाय. ऍव्हरेज इन स्टडीज. आपली पेशंट कशी आहे, ऍव्हरेज आहे. काय खूप हुशार आहे, क्लेवर आहे, नाही. ऑलवेज यूज टू स्टडी ऑन द लास्ट मोमेंट अँड गेट ऍव्हरेज मार्क 46, 10th ला 51, तिला मार्क्स मिळाले. विचारायचे पेशंटला कधी मार्क्स, त्याच्या तो पेशंट माप म्हणेल, मी हुशार आहे, मी पर्सेंटेज किती होते 10th ला. शी इज समवॉट रिझर्व काइंड ऑफ पर्सनॅलिटी, नेव्हर मिक्स्ड विथ अदर पीपल. आता बघा ना तुम्ही, घरचं वातावरण, बाबा एवढे स्ट्रिक्ट आहेत, 2 बहिणी आहेत, तर ती मुलगी रिझर्व कॅटेगरीमध्येच निघणार ना, इतकं ओपनली थोडं सगळ्यांच्या बरोबर राहणार आहे. शी हॅज ओनली 1 गुड फ्रेंड बट हार्डली शेअर्ड एनी डीप फिलिंग्स विथ हर. पेशंट वॉन्ट क्लिनिनेस इन द हाऊस, हे तिचं महत्वाचं होतं. ती स्वच्छता प्रिय खूप होती, सगळ्या गोष्टी टापटीप जागेवर पाहिजे, आणि टापटीप नसतील तर ती चिडायची. बिकम अ इरिटेबल इफ शी सीज एनी डर्ट इन द होम ऑर स्कॅटर्ड क्लोथ्स. शी एक्सपेक्ट थिंग्स ऑन अ प्रॉपर प्लेस. तिला सगळ्या गोष्टी इथल्या इथंच पाहिजे. तिला त्या फिसकटलेल्या दिसल्या ती भडकायची. इफ दे वेअर नॉट, देन वुड गेट अँग्री अँड वुड कॉरल. भांडायची, भांडखोर आहे आपली पेशंट, चिडकी आहे, समजतंय. दिस वुड मेक हर वीप इझिली. भांडून नंतर रिॲक्शन काय यायच्या, स्वतःच रडत बसायची. रिमेन इन अ सॅड मूड. लॅटर शी ओपन विथ, जरा ती आपल्या मोठ्या बहिणीशी थोडंफार बोलायची, बट दॅट टू ऑल्सो सिलेक्टिव्ह विथ हर. म्हणजे पेशंट आपला कसा आहे, थोडक्यात सायकॉसिस आहे. आपला एक वर्ड आहे, वर्ड जेव्हा सीमित असतं ना, मोस्टली एक सायकोलॉजी बघितली गेली, जेव्हा वर्ड सीमित असतं ना, तेव्हा ही लोक स्वच्छता प्रिय खूप असतात. कारण त्यांना काय असतं, तेवढ्या एका घरात फिरायचं असतं, त्यामुळे त्यांना काय, रोजचं जे दिसतं भिंत ती स्वच्छ पाहिजेलच, रोजचे क्लोथ स्वच्छ पाहिजे, कारण दुनिया एक सीमित आहे त्यांची. आणि तुम्ही बघा ना, बाहेर काम करणाऱ्या बायका किती वेळा तरी त्यांचं सायकोलॉजीमध्ये बघायला गेला तर घर घाण पडलेलं असेल, वस्तू बिखरलेल्या असतील, त्यांची कामवाली येणार, मग घर स्वच्छ होणार. स्वतः काम करायचं पॉसिबिलिटी कमी असते. पण ह्या व्यक्तीचं कसं होतं, 2 बहिणी, म्हणजे फिमेल वातावरण घरामध्ये जास्त, फादर स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे ही स्वच्छता प्रिय खूप घडली. आणि इतकी घडली आहे की तिला जर स्वच्छता नसेल तर तिला इश्यूज व्हायला लागले. समजून घ्या, तिला राग येतो, तिचे बाबा स्ट्रिक्ट आहेत, सम पॉइंट्स लक्षात ठेवत जावा. शी युज्ड टू बी व्हेरी इरिटेबल इफ शी कॅनॉट कम्प्लीट एनी एक्सपेक्टेड वर्क. ती जिथं काम करते ना, त्या कामाच्या ठिकाणी पण तिचा आता समजा प्रोजेक्ट संध्याकाळपर्यंत सबमिट करायचा असेल आणि तो सबमिट झाला नाही ना, ती अँशियस होतीये, ती चिडचिडी होतीये. रिमेन इन वेक्स्ड अँड कॉरलिझम मूड थ्रू आउट द डे. चिडचिडी. इफ समवन स्कोल्ड्स हर इन दॅट मूड, तिच्या चिडचिड्यामध्ये जर तिला कुणी ओरडलं, देन शी वुड रिलिएट दॅट पर्सन विदाउट थिंकिंग मच अबाउट हिम. काही न विचार करता काही बडबडती. She wanted to do job in some company as per her education, but her father was against of it, so not given permission to join any job.
तिच्या बाबांना तिला एका कंपनीमध्ये काम करायचं होतं, पण बाबा जरा स्ट्रिक्ट असल्यामुळं बाबा रेडी नव्हते त्या ठिकाणी जॉब द्यायला. पण काही काळानंतर तिनं बाबाला तयार केलं आणि तिनं त्या ठिकाणी जॉब चालू केला. शी वॉज सक्सीडेड इन सिक्युरिंग द जॉब ॲज अ क्वाईट शुअर ऑफ हर फादर्स फिलिंग टुवर्ड्स हर. हा केस आहे. या केसमध्ये काय घडलं, घरचं वातावरण स्ट्रिक्ट आहे, समजतंय. त्याच्यानंतर फॅमिली एवढी लिमिटेड आहे, हिला स्वच्छता आवडते, इथपर्यंतच्या स्टेप समजून घेतलेत. इथं कुठंही तिला काही इश्यूज आलेले आहेत. लाईफ चालू आहे, लाईफ गोईंग आहे, गोष्टी घडतायत, पण ती कॉम्पन्सेट करतेय. काही ठिकाणी तिला जॉब भेटत नाहीये, ती कन्व्हिन्स करतेय, काहीतरी ऍक्टिंग आउट करतेय आणि तिची लाईफ सगळी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये चालू आहे. तिला अँगर येतोय, स्वच्छता नाहीये, पण तिला डिसीज मध्ये गेलीये का ती? नाही. एवढ्या आपल्या फेज मध्ये कुठेही आपला पेशंट डिसीजला गेला नाहीये. पण पुढे एक गोष्ट घडली. वन बॉय लाईक हर. आफ्टर इनिशियल डेज ऑफ इंटरॅक्शन दे स्टार्टेड लाइकिंग इच अदर सिन्स शी वॉज अवेअर ऑफ फॅमिली सिच्युएशन अँड फिअर ऑफ नॉन ऍक्सेप्टन्स ऑफ दिस. त्या मुलगीच्या लाईफमध्ये काय झालं, बाबा स्ट्रिक्ट आहेत आणि बाबांनी खूप विश्वासानं त्या मुलगीला जॉबला सोडलं होतं. पण असा इन्सिडेंट झाला की तिला कुणीतरी लाइकिंग करायला लागलं आणि तिला त्या मुलाशी लग्न करायचं आहे. पण तिला माहिती आपली घरची सिच्युएशन काय आहे, आपले घरचे कधीही गोष्ट ऍक्सेप्ट करणार नाहीत. शी डज नॉट वॉन्ट टू लिव्ह द बॉयफ्रेंड नॉर शी लिव्ह द फादर. सिन्स देन हर कंप्लेंट्स हॅव ॲग्रिवेटेड. तिला होता पीसीओडी, तिला मेन्सेस त्याच्यानंतर ॲग्रिवेट म्हणजे इरेग्युलर व्हायला चालू झाले या फेज नंतर. कळतंय? She took lot of efforts to put the situation in front of boyfriend and he also cannot forget her conflict situation is getting more complicated. ना ती त्या मुलग्याला सांगू शकते माझ्या घरच्या ह्या सिच्युएशन आहे, ना ती फादरला जाऊन सांगू शकते की मला ह्या मुलाशी लग्न करायचं आहे. झालं कन्फ्लिक्ट फॉर्म. कन्फ्लिक्ट जिथं फॉर्म होतं ना लाईफमध्ये, तिथून डिसीज ट्रॅव्हलिंग चालू होत असतं. असं नसतं, डिसीजची सुरुवात झालेली असती, पण कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम इथं खूप मोठं तिच्या लाईफचं लॉस झालंय. घरातल्यांनी इतक्या विश्वासानं तिला सगळ्या गोष्टी करणं अलाउड केलंय, जेव्हा की फॅमिली बॅकग्राऊंड बघता असं नाहीये बॅकग्राऊंड. तिला जॉब करू दिलाय, तिला फ्रीडम दिलंय, तिला जसं मनाचं हवं तसं करू दिलंय. आणि इथं अशी सिच्युएशन घडली तिच्या लाईफमधली, ही एक ट्विस्ट तिच्या लाईफमध्ये आलाय. आता दोन सिच्युएशन तिच्यामध्ये, तिला कन्फ्लिक्ट फॉर्म झाले आणि ती डिसीज मध्ये एंट्री केली. तिला होता पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन, म्हणजे त्या सगळ्या फिजिकल लेवलच्या गोष्टी आहेत. तिला मेन्सेस इश्यू आलेला. आता सायकोडायनॅमिक मध्ये काय होतं, सम डिस्पोजिशन क्वालिटीज इन द पेशंट हॅव कम फ्रॉम द पेरेंट्स. ती तिच्या बापाची परछाई आहे, बरोबर आहे. जसा तिचा बाप आहे म्हणजे स्ट्रिक्ट आहे, काही गोष्टींच्या प्रिन्सिपलला, ती मुलगी पळून गेली का? कारण तिच्या फादर कडून तिला काही डिस्पोजिशन मिळालेले आहेत. ती अजूनही त्या गोष्टीवरती स्टिक आहे, तिने अजूनही कुठला निर्णय घेतला नाही, म्हणून तर ती कन्फ्लिक्टला गेली आहे ना. ती जर समजा उधाणलेला घोडा असता तर तिनं काहीतरी मार्ग काढून ती निघून गेली असती. तिला डिसीज झाला असता का? नाही. पण तिचा प्रॉब्लेम झालाय, ती स्ट्रिक्ट आहे, काही प्रिन्सिपलला, तत्वांना आहे, आपल्या फादरला तिला हर्ट करायचं नाहीये आणि ती कन्फ्लिक्ट मध्ये गेली आहे, लॅटंट फेज मध्ये आहे. वेनेवर सम स्ट्रेसफुल सिच्युएशन कम इन द लाईफ देन दीज क्वालिटीज आर सून इन पॉवरफुल मॅनर. शी इज अन ओबिडियंट चाइल्ड, followed father for everything, but on the other side gives back answer to the other family members. जेव्हा घर स्वच्छ असायचं ना तेव्हा ती सगळ्यांना बडबडायचं, but on the other side gives back answer, acting out. म्हणजे त्यावेळेला तिला त्रास झाला, तिला ऍक्ट आउट केला, चॅनलाइज केलं स्वतःला. समजतंय? जरा हे टफ जाईल डोक्याला समजायला. जेव्हा माझ्या सिच्युएशन मध्ये मला प्रॉब्लेम येतोय, मी चॅनलाइज झाले तर मला डिसीज होणार नाही. स्टॅग्नेशन इज अ डिसीज. पाणी वाहतं राहिलं, वास येणार का? नाही. माझ्या पाण्याला जर मी बांधून ठेवलं तर वास येणार. म्हणजे मला राग येतोय, घर स्वच्छ घाण पडलेला आहे आणि मी त्या घाणीमध्ये जर काही बोलले नाही, बडबडले नाही, मी चॅनलाइज झाले नाही, मला डिसीज होणार. समजतंय? त्यामुळे तिला जुन्या ह्याच्यामध्ये ऍक्टिंग आउट केल्यामुळे कुठेही डिसीज घडलाय का? नाही. Whenever angry, she is a fastidious in nature and her irritability would increases if the base is around. Since childhood, she is a reserved kind of personality, so there is a no ventilation. कुणी बोलायला आहे, जर समजा तिनं ही सिच्युएशन कुणाशी आपल्या मैत्रिणीशी वगैरे शेअर केली असती, मे बी शी इज व्हेंटिलेटेड, तिला मे बी त्याही डिसीज झाला असता. शी इज अ यंगेस्ट पॅम्पर्ड चाइल्ड, सो यूज टू गिव्ह द बॅक आन्सर टू एनीवन, ऍक्टिंग आउट एक्सेप्ट फादर इफ द थिंग डझंट हॅपन अकॉर्डिंग टू हर. फक्त ती बाबांना कधी उलट बोलायची नाही. दिस इज वॉज द वे ऑफ एक्सप्रेसिंग अँगर, बट ऍट द सेम टाइम शी कुडंट एक्सप्रेस हर फिलिंग इन फ्रंट ऑफ फादर. सपरेशन झालं, बाबाला जाऊन सांगू शकली की मला ह्या मुलाशी लग्न करायचं आहे. बिकॉज ऑफ हर व्हॅल्यू सिस्टीम इज
दॅट इज अ कनसायन्सनेस. कनसायन्सनेस म्हणजे सतसत विवेक बुद्धी, चांगलं काय आणि वाईट काय. ही सिच्युएशन बाबांच्या समोर मांडायची का, तिच्या माइंडनं तिला थांबवलंय. हृदय म्हणतंय मांडायला पाहिजे, पण माइंड काय म्हणतंय, नाही मांडायला पाहिजे. म्हणजे द कन्फ्लिक्ट अराउज बिटवीन आयडी आणि सुपर इगो. माझं मन, माझं हृदय जे बोलतंय आणि माझं डोकं बोलतंय, या दोघांमध्ये जंग छिडलेली आहे, आयडी आणि माझा सुपर इगो. सो हर सुपर इगो ओव्हर पॉवर, म्हणजे माझं माइंड काय झालं, ओव्हर पॉवर झालं ऑन द आयडी. शी इंटरलाइज हर इमोशन्स. नाउ दीज इमोशन्स आर एक्सप्रेसिंग इन द फॉर्म ऑफ अ cyst. Her mind captured between these conflicts, so throwing the reaction in the form of a disease. का डिसीज झाला कळालं तुम्हाला, का तिच्या लाईफमध्ये कॉम्पन्सेटरी मेकॅनिझम लॉस झाले, एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीत झाले का मेन्सेस इश्यू, आणि आता या वयात येऊन तिला मेन्सेस इश्यूज व्हायला लागले 23 इयर्स मध्ये. व्हायला तर प्युबर्टी एज मध्येच व्हायला हवे होते ना. जर्नी कशी जाती कळालं. आपण म्हणतो ना पीसीओडी 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 का झाला. Simple rubric. Irritability gives back answer to anyone. Perspiration, offensive, suppress emotions, craving for potato होता. हे मी त्याच्यात जास्त केसमध्ये नाहीच टाकलेलं. Fastidious, craving for salt, reserved, hot, attachment with a father, anxiety about health. Natrum mood, natrum अर्स, कालिकार. आता तुमचा लुक आउट आहे, तुम्ही मे बी दुसरी विचार कराल, मी दुसरी विचार केली आहे. ग्रुप ऑफ रेमेडीला सगळेजण जवळजवळ सेम येऊन बसतात रेपटायझेशन मध्ये. फक्त मजा कुठं असती, तुमचा MM अप्लाय करणं. कारण तुम्हाला एक क्वेश्चन पण आहे रेपटरीमध्ये. रेपटरी इज अ ब्रिज बिटवीन ऑर्गॅनॉन अँड मॅट्रिया मेडिका. कारण तुम्ही कितीही रेपटायझेशन केलं तरी शेवटी फायनल कॉल हा MM चा आहे. कारण 3 रेमेडी मला रेपटायझेशन समोर आलेत, आता द्यायची कोणती. तिन्ही रेमेडी मला रेपटायझेशनला चांगल्या घ्यायला आलेल्या मार्क्सना. मग इथं मी माझा MM अप्लाय केला, मी केला. मे बी तुम्ही ह्याच्या दुसरा काली पण विचार करू शकता, मे बी तुम्ही नॅट्रम अर्स पण विचारू शकता, तो तुमचा पॉइंट आहे. मी दिलेलं तिला नॅट्रम मूड. दिस इज अ मोस्ट सायकॉटिक रेमेडी. मी असा विचार केला, स्टॅग्नेशन ऑफ इमोशन्स. इमोशनला तिनं वाहू दिलं नाही ना, स्टॅग्नेट झाले आणि तिला डिसीज झाला. एनी मिनरल्स वी कॅन सी इन दिस रेमेडी. मोस्टली मिनरलची हे आहे, क्वालिटी आहे की तुम्ही तिला स्टॅग्नेट कराल मिनरलला तर ती डिसीज मध्ये जाणार. ड्यू टू रिझर्वडनेस अँड वन ऑफ वन रिलेशनशिप दे कांट व्हेंटिलेट देअर इमोशन. काही असे लोक असतात ना जी एक्स्ट्रोव्हर्टेड असताना सगळ्यांशी बडबडत फिरतात, त्यामुळे त्यांचे इमोशन्स वाहत जातात. मला तू आवडत नाहीस, मला तो आवडतो, मला हे आवडत नाही ते आवडतो, ते निघून जातात लोक. पण जी लोक खूप रिझर्व फॅमिलीतून आलेली असतात किंवा इंट्रोव्हर्टेड असतात ना, ह्यांच्या इमोशनना जेव्हा कुणी व्हेंटिलेट करायला मिळत नाहीत ना, ही लोक लवकर डिसीज कंडिशन मध्ये जात असतात. इरिटेबिलिटी सीन व्हेनेवर डिसअपॉइंटमेंट ऑकर इन एनी वे कॉन्ट्राडिक्शन. जिथं जिथं जिच्या मनाच्या विरुद्ध होतंय ती चिडचिडी बनतीये. कंप्लेंट मेनली कॉज ड्यू टू सप्रेस्ड इमोशन. आणि सप्रेस इमोशन साठी नॅट्रम मूड इज अ गुड रेमेडी. अँड दिस इज अ यंग, 23 वर्षाची फक्त मुलगी आहे. दिस रेमेडी इज व्हेरी मच फास्टिडियस, सो इरिटेबिलिटी इन्क्रीज ड्यू टू दिस डिस्पोजिशन. आपण फास्टिडियसला फक्त आर्सेनिक विचार करतो ना, रेपटरी शोधा, रेपटरीमध्ये अजून रेमेडीज निघणार आहेत. सो वी कॅन सी द बेसिक डिफेन्स युज्ड बाय दिस रेमेडी आज सप्रेशन अँड ऍक्टिंग आउट. थोडंफार समजलं, हे जरा खूप हाय लेवलचं होतं. समजली केस काय होती आणि कसं काढलं. तिचा हे खालचं दिसत, खाली पीसीओडीचे आहे ते नाही ना दिसत. तिचा रिपोर्ट आहे हा, नाही बॅक 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 नाही पुढं. ऍक्च्युली तो बिफोर आफ्टरचा रिपोर्ट आहे. इथं बोथ ओरीज आर वेल अप्रिशिएट नॉर्मल, हे नंतर आलेला रिझल्ट आहे तिचा. खाली खाली आलाय तो. खाली आलाय. लार्जर अँड शो मल्टिपल स्मॉल पुअरली डेव्हलप्ड फॉलिकल्स आहेत. म्हणजे सांगायचं काय आहे तुम्हाला थोडक्यात, छोट्या छोट्या एकदम रेपटायझेशन वरती तुम्ही इतके सुंदर सुंदर रिझल्ट देऊ शकता. एवढ्या सगळ्या केसेस हे फंगल इन्फेक्शन आहे नेलचं. नेझल पॉलिप बिफोर आफ्टर, एक्झिमा ऑन फेस, आर्थरायटिस, गॉयटर. गॉयटरला सायकोसिस आहे ना पूर्ण, फंगल, विटिलिगो इथं क्लिअर नाहीये.
म्हणजे छोट्या छोट्या रेपटायझेशनवरती. केस टेकिंग हा खूप मोठा असा विषय नाहीये. केस टेकिंग इज अ सिम्पल, पेशंटच्या पिक्चरमध्ये घुसा, जसं आपण मूवीच्या थिएटरमध्ये मूवीजमध्ये घुसतो, हिरो हिरोईनला समजून घेतो आणि मग त्यांच्यामध्ये त्यांच्या फिलिंगना अंडरस्टँड करतो. तसा आमचा प्रत्येक पेशंट असतो जो एक पिक्चर घेऊन येणार आहे तुमच्यासमोर शॉर्ट फिल्ममध्ये. त्या शॉर्ट फिल्ममध्ये घुसायचं आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे की पेशंट असा का वागला, त्याची सिच्युएशन समजून घ्यायची आहे. म्हणून एक सेंटेन्स वापरलं होतं, डोंट रिजेक्ट द पेशंट, रिजेक्ट द थॉट्स ऑफ दॅट पेशंट्स. ज्या पेशंटच्या डोक्यामध्ये थॉट्स असतील ते तुम्ही रिजेक्ट करा आणि त्यातून आपल्या पेशंटला ट्रीट करायचा प्रयत्न करा. इतकी सिंपल केस टेकिंग आहे. फक्त इट इज अ आर्ट आणि सायन्स. आर्ट काय आहे, पेशंटच्याकडून काढून घेणं, ही माझी आर्ट आहे आणि माझं रेपटायझेशन हे सायन्स आहे, लॉजिकल, जे मी वापरून तुम्ही रिझल्ट देणार आहात. कळालं? Thank you, Dr. Chandran. It was a really nice lecture and good idea of opening King's Really, hats off.
father